नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत लॉजिक नावाचा स्टेट बोर्डचा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टर मधल्या काही छोट्या स्टार्टिंगच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत तिथपर्यंत आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. ठीक आहे. आज आपल्याला त्याच्या पुढं म्हणजे काल आपण जिथपर्यंत थांबलो होतो त्याच्या पुढं आपल्याला आज या ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि सुरुवात आपल्याला जी करायची आहे ती करायची ट्रूथ टेबल पासून. सगळ्यांनी नीट व्यवस्थित लक्षात द्यायचं आहे. ट्रूथ टेबल आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, त्याच्यानंतरच आपल्याला पुढच्या प्रॉब्लेम्सकडे या ठिकाणी जायचंय. ट्रूथ टेबल बेटा एखादा क्वेश्चन असा असेल जो रूल्स वापरून किंवा लॉज वापरून जरी सॉल्व्ह होत असला आणि आपल्याला जर लॉ त्या ठिकाणी जर आठवत नसतील तर तुम्ही ट्रूथ टेबलने तो दिलेला क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात. थोडासा वेळ लागेल पण आन्सर मात्र त्या ठिकाणी जवळपास 100% बरोबर येण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात. चला सगळ्यात पहिले नंबर 1 या ठिकाणी आपण बघतोय कंजक्शनचा ट्रूथ टेबल कसा असतो. कुणाचा? कंजक्शनचा. आता कंजक्शन आपण कोणत्या सिम्बॉलने दाखवतो तर ह्या सिम्बॉलने दाखवतो. त्याचा रूल असतो बेटा दोन्ही जर ट्रू असेल तर त्याचं आन्सर पण या ठिकाणी काय असतं? ट्रू असतं. बघा लक्ष द्या, मी पी घेतो त्याचप्रमाणे क्यू मी या ठिकाणी घेतलेला आहे. पी घेतला, क्यू घेतला. आता पुढं पी आणि क्यूच्या मध्ये कंजक्शन म्हणजे हे अँड घेतलं. पी असते बघा या ठिकाणी ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू असेल ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे. हे पी आणि क्यू काही नेहमी चेंज होणार नाही, नेहमी असंच असणार. आता पी अँड क्यू, पी आणि क्यूच्या मध्ये दोघांच्या मध्ये कोण आहे बेटा? अँड या ठिकाणी. अँडचा काय रूल आहे बेटा? असं चिन्ह ज्या ठिकाणी आहे त्याचा रूल काय? दोन्ही ट्रू असेल तर आन्सर काय येणार आहे? ट्रू. सांगा बेटा दोन्ही ट्रू आहे का? हो. मग याचा आन्सर काय आलं? ट्रू. दोन्ही ट्रू आहे का? नाही. मग याचा आन्सर फॉल्स. दोन्ही ट्रू आहे का? नाही. याचा आन्सर पण फॉल्स. दोन्ही ट्रू आहे का? नाही. याचं पण आन्सर या ठिकाणी काय झालेलं आहे? फॉल्स आलेलं आहे. चला लक्ष द्या इकडं. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पहिला ट्रूथ टेबल या ठिकाणी कंजक्शनचा तयार केलेला आहे. नंबर 2 बघा या ठिकाणी नंबर 2 आता आपल्याला ट्रूथ टेबल बघायचा आहे. कुणाचा? नंबर 2 डिसजंक्शनचा. कुणाचा ट्रूथ टेबल बघायचा आहे आपल्याला? डिसजंक्शनचा. चला लक्ष द्या इकडं. डिसजंक्शन जे असतं ते आपण कोणत्या सिम्बॉलने दाखवतो बेटा? ते डिसजंक्शन आपण सरळ व्हीने या सिम्बॉलने दाखवत असतो. आणि त्याचा रूल काय असतो बेटा डिसजंक्शनचा? डिसजंक्शनचा रूल असा असतो दोन्ही फॉल्स असले तर त्याचा आन्सर देखील काय येत असतं? फॉल्स येत असतं. कंजक्शन डिसजंक्शन नावाचाच विरोध आहे, चिन्हात पण विरोध आहे. याचा उलटा व्ही, याचा सरळ व्ही. मग रूल मध्ये पण विरोधच पाहिजे. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. बघा लक्ष द्या, मी पी घेतला त्यानंतर क्यू घेतला नंतर पी और क्यू पण घेऊन टाकलं, हे और पण घेतलं. सांगा पी कोण आहे? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू कोण आहे? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. इथपर्यंत कळलं? पी पण आहे आपल्याकडे आणि क्यू पण आहे आपल्याकडे. ठीक आहे. आता दोघांच्या मध्ये पी आणि क्यूच्या मध्ये कोण आहे बेटा? और आहे. पीच्या आणि क्यूच्या मध्ये कोण आहे? दोघांच्या मध्ये और आहे. चला लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. या ऑरचा काय रूल आहे बेटा? दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स येणार आहे. सांगा दोन्ही फॉल्स आहे का? नाही. मग आन्सर काय आलं? ट्रू. दोन्ही फॉल्स आहे का? नाही. मग आन्सर काय आलं? ट्रू. दोन्ही फॉल्स आहे का? हो. नाही. मग याचं पण आन्सर ट्रू. दोन्ही फॉल्स आहे का? हो. दोन्हीच्या दोन्ही फॉल्स आहे म्हणून आन्सर काय येणार आहे? यांचं फॉल्स येणार आहे. अशा पद्धतीने ट्रूथ टेबल आपल्याला हे तयार करायचे असतात. ठीक आहे. तर आपण आता या ठिकाणी सगळ्यांचे ट्रूथ टेबल या ठिकाणी बघून घेत आहोत की कशा पद्धतीने ट्रूथ टेबल आपल्याला घ्यायचे असतात. ठीक आहे. तर या ठिकाणी कंजक्शनचा रूल काय? अँड असेल म्हणजे दोन्ही ट्रू असतील तर त्याचा आन्सर ट्रू येतं. डिसजंक्शनचा रूल आहे दोन्ही फॉल्स असेल तर त्याचा आन्सर फॉल्स येतं. बघा दोन्ही फॉल्स होते म्हणून फॉल्स आलं. बाकी कुठंच दोन्ही फॉल्स नव्हते म्हणून कुठंच फॉल्स आलं नाही, सगळीकडे ट्रू आलं.
चला लक्षात घ्या इकडं बघा. नंबर 3 या ठिकाणी नंबर 3 आपण बघतोय, त्याचं नाव आपल्याला माहिती आहे इम्प्लिकेशन. त्याच्यानंतर नंबर 4 पण आपल्याला माहिती आहे. नंबर 4 आहे डबल इम्प्लिकेशन. आणि लास्ट आपल्याला तर माहितीच आहे निगेशन. ते पण आपण आता लगेच बघूयात. चला नीट व्यवस्थित लक्षात घ्या बेटा. बघा इम्प्लिकेशन कोणत्या चिन्हाने दाखवतो आपण? सिंगल एरो. आणि डबल इम्प्लिकेशन आपण हे कोणत्याने दाखवतो? डबल इम्प्लिकेशन दाखवत असतो आपण डबल एरोने, दोन्ही साईडचा एरो. ठीक आहे. आता हे जे इम्प्लिकेशन आहे त्याचा रूल काय बेटा? त्याचा रूल असतो पहिलं ट्रू दुसरं फॉल्स जर असेल तर त्याचा आन्सर फॉल्स येत असतं. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स जर असेल तर त्याचा आन्सर काय येत असतं? फॉल्स येत असतं. हा कुणाचा रूल आहे? इम्प्लिकेशनचा. डबल इम्प्लिकेशनचा रूल काय? जर दोन्ही सेम असेल म्हणजे दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स जर असतील तर त्याचा आन्सर काय येत असतं? तर त्याचा आन्सर ट्रू येत असतं. चला लक्ष द्या, बघूयात दोघांचे पण ट्रूथ टेबल. या ठिकाणी मी पी घेतला, क्यू घेतला, दोघांच्या मध्ये पी देन क्यू. ठीक आहे. इकडे याच्यासाठी पण पी घेतला, क्यू घेतला, दोघांच्या मध्ये पी डबल इम्प्लिकेशन क्यू. पीच्या व्हॅल्यू काही चेंजेस होत नाही. हे घ्या, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे. पी देन क्यू. सांगा देनचा याचा अर्थ काय? पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर त्याचा आन्सर फॉल्स येतो. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स येणार. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. मग याचा आन्सर फॉल्स येईल का? नाही, ट्रू येणार. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? हो आहे. मग याचा आन्सर काय येणार? फॉल्स येणार. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. मग आन्सर ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. मग आन्सर ट्रू. बघा हे झालं फायनल आन्सर. इकडं त्याचप्रमाणे पी ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स हे काही चेंज होत नाही. ट्रू फॉल्स हे पण काही चेंज होणार नाही. PQ. ठीक आहे. डबल इम्प्लिकेशनचा रूल काय बेटा? जर दोन्ही सेम असेल तर त्याचा आन्सर ट्रू घ्यायचं असतं. दोन्ही सेम आहे त्याचा आन्सर ट्रू घेतलं. दोन्ही सेम नाही म्हणून ट्रू येणार नाही म्हणजे फॉल्स. दोन्ही सेम नाही आहे म्हणून फॉल्स घेतलं. दोन्ही सेम आहे म्हणून याचा आन्सर काय घेतलं आपण? ट्रू घेतलं. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ट्रूथ टेबल कशा पद्धतीने तयार करायचे असतात ते ट्रूथ टेबल आपण या ठिकाणी काढायचं शिकलेलो आहे. आणि आपण या ठिकाणी जनरल पद्धतीने ट्रूथ टेबल फाइंड आउट केलेले आहेत. कशाचे? कंजक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशनचं. त्यानंतर 5th नंबरचं आहे बेटा निगेशन. आता हे जे निगेशन असतं, निगेशनचा सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी माहिती अशा पद्धतीने निगेशन असतं. आणि त्याचा रूल असतो जर ट्रू असेल तर त्याचं फॉल्स करायचं आणि फॉल्स असेल तर त्याचं ट्रू करायचं. पी निगेशन पी हे समजून घ्या. बघा लक्ष द्या इकडं. जर पी मध्ये मी जर ट्रू पकडलं त्याचा आन्सर फॉल्स लिहायचं निगेशन पी मध्ये. जर मी फॉल्स पकडलं त्याचा आन्सर ट्रू लिहायचं निगेशन मध्ये. अशा पद्धतीने पी आणि निगेशन पीचं आपण या ठिकाणी तो पण ट्रूथ टेबल या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. तर हे ट्रूथ टेबल या ठिकाणी वापरून आपल्याला काय करायचं बेटा? पुढे दिलेले जे काही क्वेश्चन्स आहे त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपल्याला या ठिकाणी बघायचे. आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या. बघा पटापट. The statement P then negation Q is equivalent to. आता हे जे काही आहे हे खाली दिलेल्या पैकी कोणासारखं इक्विव्हॅलेंट आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. चला बघूयात कोणासारखं येतं. तर हे सगळ्यात पहिले या ठिकाणी पहिले याचं तर आन्सर काढून घेऊ आपण. चला लक्षात घ्या इकडं. याचा ट्रूथ टेबल काढू आपण. P घेतला, मग Q घेतला. इथं आपल्याला निगेशन क्यू लागणार आहे म्हणून मी निगेशन क्यू काढून घेतला. आणि सगळ्यात शेवटी आता हे पूर्ण घ्या. पी देन निगेशन क्यू. बघा पीच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती काय असतात? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यूच्या व्हॅल्यू काय असतात? ट्रू फॉल्स. इथं तुम्हाला निगेशन क्यू काढायचं. या क्यूचं काय करायचंय? तुम्हाला निगेशन काढायचंय. निगेशन आपण कसं काढत असतो? आपण आत्ताच बघितलं लास्ट टाइमला. निगेशन म्हणजे काय असतं? निगेशन म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू करावं लागतं.
चला घ्या निगेशन क्यू, क्यूचं निगेशन, ट्रूचं काय होणार फॉल्स, फॉल्सचं काय होणार ट्रू, ट्रूचं होणार फॉल्स, फॉल्सचं होणार ट्रू. इथपर्यंत कळालं. आता इकडे बघा पी देन निगेशन क्यू, पी तुम्हाला कुठं दिसतंय बेटा, पी इथं दिसतंय, निगेशन क्यू कुठं दिसतंय, इथं दिसतंय. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये म्हणजेच ह्या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे बेटा, इम्प्लिकेशनचं. आता ह्या इम्प्लिकेशनचं म्हणणं काय आहे, पी आणि निगेशन क्यू ह्या दोघांमध्ये कोण आहे, इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचं म्हणणं काय असतं, रूल आठवा मागचा इम्प्लिकेशनचा, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर त्याचं आन्सर फॉल्स असतं. चेक करा, इम्प्लिकेशनचं म्हणणं काय आहे, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर त्याचं आन्सर फॉल्स असतं. चला बघा लक्ष द्या इकडं, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, हो आहे, म्हणून याचा आन्सर फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही, म्हणून ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स फक्त एकाच ठिकाणी होतं म्हणून त्याचं आन्सर हे आलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आन्सर, हे कशाचं काढलं आपण, दिलेल्या प्रश्नाचं. आता प्रश्नामध्ये अजून काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, की हे जे काही तुम्ही आन्सर काढलेलं आहे हे आन्सर हे कोणाशी, ह्या खाली चार पैकी कोणाच्या काय आहे, इक्विव्हॅलेंट आहे. कुणाच्या इक्विव्हॅलेंट याचा अर्थ त्या चौघांचं पण तुम्हाला काढावं लागेल. मग सगळ्यात पहिले तुम्ही एक काम करा, तुम्हाला ज्याच्या ज्याच्यावरती शक वाटतो तुम्ही त्याला पकडा, ज्याच्या ज्याच्यावर तुम्हाला शक वाटतो ना तुम्ही त्याला पकडा, मग त्याच्यावर आपण चेक करू तशा पद्धतीचा आन्सर येतं का नाही येत म्हणून. आलं का लक्षात. आता मला सांगा, जर तुम्हाला प्रत्येक आयडेंटिटीचं म्हणजे कंजक्शनचं फायनल आउटपुट काय येतं, डिसजंक्शनचं फायनल आउटपुट काय येतं, हे जर तुम्हाला कळायला लागलं असतं तर तुम्हाला एखाद्या वेळेस याच्यापैकी ऑप्शन पण कळून गेलं असतं की कोणत्या ऑप्शनचं आन्सर हे या ठिकाणी येणार आहे. आता मी एक काम करतो, मी पहिले काय करून बघतो, ह्या बी नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर काढून बघतो, जर आलं तर ठीक आहे, नाही तर मग दुसऱ्यांचं बघू आपण. ठीक आहे, चला आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या. बघा बेटा, या ठिकाणी मला सांगा, पी आणि क्यू तुमच्याकडे असतं, पी काय असतं, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, क्यू काय असतं बेटा, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पण आपल्याला इथं कोण पाहिजे, निगेशन क्यू आणि निगेशन पी. चला चला काढून घ्या निगेशन क्यू आणि निगेशन पी, तर आपल्याला ते लागणारच आहे. सांगा निगेशन क्यू म्हणजे क्यूचं निगेशन, निगेशन क्यू क्यूचं निगेशन. सांगा निगेशन म्हणजे उलट, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. निगेशन पी, पीचं निगेशन. सांगा पीचं निगेशन, ट्रू ट्रू फॉल्स, फॉल्सचं काय येईल बेटा, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. इथपर्यंत कळालं. तुम्ही हे पण घेतलं आणि हे पण घेतलं, हे दोघीच्या दोघी व्हॅल्यू घेऊन घेतल्या तुम्ही. आता मला सांगा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू कुठे दिसते तुम्हाला, इथं दिसते. ही पलीकडची व्हॅल्यू तुम्हाला इकडे दिसते आणि या दोघांच्या मध्ये कोण आहे बेटा या ठिकाणी, ऑर. चला वापरा या दोघांच्या मध्ये ऑर, निगेशन क्यू निगेशन पी त्यांच्यामध्ये ऑर वापरा, या दोघांच्या मध्ये ऑर. ऑरचा काय रूल आहे बेटा आपण बघितलेला आहे. ऑरचा रूल काय आपल्याकडं, दोन चिन्ह याच्यामध्ये जर कधी ऑर असेल त्याचं म्हणणं असतं दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. सांगा दोन्ही फॉल्स आहे का, हो आहे, म्हणून आन्सर फॉल्स. दोन्ही फॉल्स आहे का, नाही, म्हणून फॉल्स नाही आलं, ट्रू. दोन्ही फॉल्स आहे का, नाही, म्हणून ट्रू. दोन्ही फॉल्स आहे का, नाही, म्हणून ट्रू. चेक करा बरं, असं जे आन्सर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय तेच आन्सर आपल्या दिलेल्या प्रश्नाचं आन्सर होतं का, हो सेमच आलेलं आहे. याचा अर्थ आपलं आन्सर जे आहे दिलेल्या प्रश्नाचं इक्विव्हॅलेंट आन्सर जे ते ऑप्शन नंबर मध्ये बी मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या, तुम्ही जितकी प्रॅक्टिस करणार तितकं तुम्हाला असं कळत जाईल की हा ह्या पद्धतीच हे असू शकतं. आता मी प्रॅक्टिस तर आहेच पण त्याचबरोबर मला नाही का इथं मी बघितलं, आता याच्यात निगेशन हे इक्विव्हॅलेंट टू लगेच याला उलट केल्यावर तसं आन्सर येईल का, लगेच असं कोणत्या एखाद्या क्वेश्चनला उलट केलं की लगेच त्याच्यासारखंच आन्सर येईल असं असतं पुढं, नाही. म्हणजे हे ऑप्शन तर कटलं होतं. बरं इथं निगेशन इथं नाही म्हणून हे पण मला काही बरोबर वाटलं नाही. आणि याच्यात गोष्ट अशी झाली, पी अँड निगेशन क्यू हे निगेशन ऑफ पी देन क्यूच्या निगेशन मध्ये येतं. इथं निगेशन असल्यामुळे हे मला आता पुढे निगेशनचे रूल पुढे येणारच आहे, त्यावेळेस तुम्हाला कळेल. त्यामुळे मला हे काही योग्य वाटलं नाही म्हणून मी हे करून बघितलं. मला सुद्धा माहित नव्हतं की ह्या दिलेल्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर बी चा आन्सर असायला पाहिजे. मी जस्ट करून बघितलं तर ते येऊन गेलं. आता तुम्हाला जर कधी असं डोकं तिथपर्यंत लागलं नाही तर तुम्ही हेड्या घ्यायचा नाही. तुम्ही काय करायचं, सोडून बघायचे चारही ऑप्शन. तुम्ही पहिलं सोडवलं असतं नसतं आलं दुसऱ्यात तर लगेच येऊन गेलं असतं.
आता तुम्ही म्हणशाल सर मग आजचं पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं असलं असतं डायरेक्ट तर आमचा वेळ गेला असता. हो वेळ गेला असता, पण मला एक गोष्ट सांग, सोडवल्याशिवाय ऑप्शन पण नाही. आणि मॅथमॅटिकल लॉजिक सारखा इतका सोपा क्वेश्चन जर तुम्ही सोडून देणार असले तर मग अजूनच तुम्हाला वेळ म्हणावं लागेल, है की नाही? कारण जे फिक्स वाले मार्क आहे ते मार्क आपल्याला त्या त्या चॅप्टरचे अजिबात सोडायचे नाहीयेत. आलं का लक्षात? चलो बघा इकडं पुढं. एव्हरी कंडिशनल स्टेटमेंट इज इक्विव्हॅलेंट टू. आता नीट ऐका बरं मी काय सांगतोय. एव्हरी कंडिशनल स्टेटमेंट, बेटा कंडिशनल स्टेटमेंट कसं असतं, पी देन क्यू, 2-3 क्वेश्चन मागे जा, 2-4 क्वेश्चन मी कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहून दिलेले. हे जे सेंटेन्स आहे याला कोणतं सेंटेन्स म्हणतात मी लिहून दिलेले. याला म्हणतात आपण कंडिशनल स्टेटमेंट. काय म्हणतो आपण याला? कंडिशनल स्टेटमेंट. पुढे लक्षात घ्या, हे कॉन्व्हर्स, त्याच्यानंतर इनव्हर्स, आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं आहे, त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे. कॉन्व्हर्स याच्या उलट असतं, इनव्हर्स त्याला पण उलट असतं, फक्त निगेशन लावलेलं राहतं, आणि त्याच्या परत उलट असतं. थोडं पी इकडं पाहिजे होतं, थोडंसं रॉंग झालेलं आहे, मी त्याला सरळ करतो व्यवस्थित वापस. निगेशन क्यू देन निगेशन पी, निगेशन पी देन निगेशन क्यू, निगेशन क्यू देन निगेशन पी. याचं उलट हे, त्याचं उलट हे, त्याचं उलट हे. ठीक आहे, एकमेकांच्या उलट 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 शेवटपर्यंत. आता ऐका, तर मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं काय, तर लक्षात ठेवा. आता हे जे आहे याच्यात त्यांचा प्रश्न काय, एव्हरी कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट कोणतं आहे? हे इज इक्विव्हॅलेंट टू, ते इक्विव्हॅलेंट असतं म्हणे. आता कोणाचे इक्विव्हॅलेंट असतं, याच्या का याच्या का याच्या का याच्या? आता मला एक गोष्ट सांगा बेटा, हे कंडिशनल स्टेटमेंट आहे, हे कंडिशनल स्टेटमेंट कोणाच्या इक्विव्हॅलेंट असतं? तर तुम्ही एक काम करा बेटा, याचा ट्रूथ टेबल काढा आणि याचा ट्रूथ टेबल काढा, दोघांचाही ट्रूथ टेबल तुम्हाला सेमच भेटल. चेक करू शकता तुम्ही आता, दोघांचा ट्रूथ टेबल काय येणार आहे, सेम येणार आहे. त्याच्यामुळे ही थेरीच लक्षात ठेवायची की कंडिशनल स्टेटमेंटचं जे काही आन्सर येणार ते त्याच्या कॉन्ट्रा पॉझिटिव्ह एवढंच येणार. कंडिशनल इज इक्वल टू काय असतं, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. वाटल्यास दोघांचे ट्रूथ टेबल काढा, फायनल आन्सर चेक करा, फायनल आन्सर दोघांचंही सेमच येणार. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, एव्हरी कंडिशनल स्टेटमेंट इज इक्विव्हॅलेंट टू इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कोणतंही कंडिशनल स्टेटमेंट असलं की ते इक्विव्हॅलेंट कोणासारखं असतं, त्याच्याच कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. एवढं लक्षात राहू द्या. शॉर्टकट ट्रिक आहे ही, शॉर्टकट पण थेरी पण आहे ही, लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, एखाद्या वेळेस एखादा क्वेश्चन येईल त्याला सोडवत बसायच्या ऐवजी लक्षात ठेवायचं कंडिशनल स्टेटमेंट त्याच्या कॉन्ट्रा पॉझिटिव्हच्या स्टेटमेंट एवढंच असतं, इक्वल असतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा, लक्ष द्या. द लॉजिकल इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट. ओके, पी डबल इम्प्लिकेशन क्यू हे खाली दिलेल्या याच्यापैकी कोणासारखं आहे, हे तुम्हाला होमवर्कला करायचं आहे आणि खाली दिलेल्या क्वेश्चनचं आन्सर ट्रूथ टेबलने सोडवायचं आहे. तुम्हाला कशाने सोडवायचं आहे? ट्रूथ टेबलने. क्वेश्चन नंबर 29चं आन्सर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय. कशामध्ये लिहायचंय तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचंय. तुम्ही कमेंट जर नाही केलं याचा अर्थ तुम्हाला ते सोडवता आलं नाही असं मी गृहीत धरणार आहे. आता नीट ऐका, सोडवायचं कसं मला सांगा. पी डबल इम्प्लिकेशनचं तुम्हाला आउटपुट माहिती का? इकडे बघा, पी क्यू, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. पी काय असतं? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू काय असतं? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. बरोबर आहे. आता डबल इम्प्लिकेशनचा रूल काय असतो की दोन्ही दोन्ही सेम असेल, सेम आहे त्याचं आन्सर ट्रू आलं, सेम आहे त्याचं आन्सर ट्रू आलं. हे दोघं सेम सेम नाही म्हणून त्याचं आन्सर फॉल्स फॉल्स आलं. आता हे तुमच्या डबल इम्प्लिकेशनचं काय आलेलं आहे या ठिकाणी? आउटपुट आलेलं आहे. डबल इम्प्लिकेशनचं आउटपुट या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. आता त्यांचं म्हणणं पडलं की हे जे काही येणार आन्सर आहे हे खालच्यांचे जर तुम्ही जर कधी यांचे जर तुम्ही जर कधी सॉल्व्ह करत बसले, यांचे ट्रूथ टेबल जर सॉल्व्ह करत बसले तर याचं आन्सर जे आहे ते इक्विव्हॅलेंट कोणासारखं, या 4 ऑप्शन पैकी कोणासारखं तुमचं आन्सर येणार. मग तुम्हाला पहिलं चेक करून बघावं लागेल
त्याचं आन्सर जर हे आलं तर मग तेच आन्सर, नाही तर दुसरं, नाही तर तिसरं, नाही तर चौथं, असं तुम्हाला चेक करून बघावं लागेल. ते तुम्हाला ट्रूथ टेबल काढून चेक करायचंय आणि खाली फटाफट धडाधड कमेंट बॉक्समध्ये रपारप आन्सर तुम्हाला काय करायचे, सेंड करत राहायचे. आलं लक्षात? चला पुढचा क्वेश्चन आपण लगेच घेणार आहे. वापस एकदा सांगतो बेटा, जे जे क्वेश्चन्स या ठिकाणी येत आहेत, जे जे क्वेश्चन्स या ठिकाणी येत आहेत, ते सगळेचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचंय, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकत चालायचे. अलग लक्षात मी काय बोललो तर, जिथपर्यंत आपण आलेलो आहोत क्वेश्चन नंबर 29 आपण या ठिकाणी बघतोय. क्वेश्चन नंबर 29चा आन्सर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. कंटिन्युअसली प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही जेवढी याची प्रॅक्टिस करणार, जितके तुमचे जास्तीत जास्त रिप्लाय येणार, तितके जास्तीत जास्त उरलेल्या चॅप्टर्सचे पण व्हिडिओज आपण या ठिकाणी युट्यूबवरती अपलोड करणार आहे. म्हणजेच तुम्हालाच आणि तुमच्यासारख्या अजून बऱ्याच जणांना याचा पण फायदा रितसरित्या या ठिकाणी घेता येईल. परत एकदा सांगतोय, नीट व्यवस्थित लक्षात असू द्या. सगळ्यांनी अतिशय उत्तमरित्या याची प्रॅक्टिस करायची चांगली, आणि प्रॅक्टिस करून खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर लिहित चालायचे. चला जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडं. या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन हा रिलेटेड आहे याच क्वेश्चन. चला बघा, पुढचा क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी आपण सॉल्व्ह करत आहे. सर्वांनी समोर व्यवस्थित लक्ष असू द्या. बघा इकडे बेटा, लक्ष द्या. द स्टेटमेंट इफ इट इज रेनिंग देन आय विल गो टू कॉलेज. क्वेश्चन मध्ये इफ आणि देन आलेला आहे. याचा अर्थ दिलेला प्रश्न हा कंडिशनल स्टेटमेंटचा आहे. ओके, बघा लक्ष द्या बेटा, इकडं कंडिशनल स्टेटमेंटचा क्वेश्चन आहे. ओके, चला नीट व्यवस्थित लक्षात घ्या. ह्या ठिकाणी इफ देन असल्यामुळे आपण याला सिम्बॉलिकली लिहायचं जर ठरवलं तर हा एरो देतो. इट इज रेनिंग याला आपण पी कन्सिडर करतो, आणि आय विल गो टू कॉलेज याला आपण क्यू कन्सिडर करतो. ठीक आहे, इथपर्यंत कन्सिडर केल्यानंतर त्यांनी आपल्याला प्रश्न काय विचारला, इट इज इक्विव्हॅलेंट टू. मला सांगा बेटा, कंडिशनल स्टेटमेंट जे असतं पी देन क्यू, हे आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये शिकलो. 1-2 क्वेश्चन जे झाले ना आपले, त्याच्यामध्येच आपण शिकलो की कंडिशनल स्टेटमेंट हे इक्विव्हॅलेंट टू कोणाच्या असतं बेटा, कॉन्ट्रा पॉझिटिव्हच्या. कंडिशनल स्टेटमेंट जे असतं ते इक्विव्हॅलेंट टू कोणाच्या असतं, कॉन्ट्रा पॉझिटिव्हच्या. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतं बेटा, निगेशन क्यू देन निगेशन पी. हे जे कंडिशनल स्टेटमेंट आहे ते इक्विव्हॅलेंट टू कोणाच्या असतं, ते इक्विव्हॅलेंट असतं तर कॉन्ट्रा पॉझिटिव्हच्या. एव्हरी कंडिशनल स्टेटमेंट इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. त्याच्या कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सोबत असतं. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसं असतं, तर हे असं असतं. चला मग आता या दिलेल्या स्टेटमेंटला याच्यामध्ये लिहा. सगळ्यात पहिले हे चिन्ह आहे, म्हणजे याचा अर्थ इफ देन येणारच झालं. ठीक आहे, बर. त्याच्यामध्ये क्यूचं निगेशन, क्यू कोण आहे बेटा, आय विल गो टू कॉलेज. इथं काय येणार, आय विल नॉट गो टू कॉलेज. आय विल नॉट गो टू कॉलेज. देन निगेशन पी, पी कोण आहे बेटा, इट इज रेनिंग. तर तिथं पण काय येणार, इट इज नॉट रेनिंग. इट इज नॉट रेनिंग. चला मग आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या सगळ्यांनी. असं ऑप्शन तुम्हाला कुठं दिसतं बघा, लक्षात घ्या. तोंडी पण जमू शकत होतं. इफ देन त्याच्या जागेवर राहतं पी क्यू. पी क्यूच्या ऐवजी काय होणार, निगेशन क्यू देन निगेशन पी. इफ देनच्या ऐवजी इफ देन चिन्हाला चिन्ह, क्यूचं निगेशन मग पीचं निगेशन. मग आय विल नॉट गो टू पहिले आणि आय विल नॉट रेनिंग, इट इज नॉट रेनिंग नंतर. असं ऑप्शन आहे का तुमच्याकडं, इफ आय विल नॉट गो टू, if I do not go to college then it is not raining. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये या ठिकाणी दिसून आलेले. लक्षात घ्या, हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट, आता बरेच जण ट्रूथ टेबल काढत बसता, पण नाही बेटा, आपण आत्ताच 5 मिनिटं अगोदर शिकलो कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये जे काही प्रश्न असतो म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट असतं, ते कंडिशनल स्टेटमेंट इक्विव्हॅलेंट टू कोणाचे असतं, डायरेक्ट कॉन्ट्रा पॉझिटिव्हच्या. कंडिशनल स्टेटमेंट इक्विव्हॅलेंट टू कोणाच्या असतं, त्याच्या कॉन्ट्रा पॉझिटिव्हच्या. म्हणजे हे स्टेटमेंट आता ह्या स्वरूपात आहे ना,
मग हे कोणाच्या इक्वल असणार? कॉन्ट्रापॉझिटिव्हच्या. मग याच्या स्वरूपामध्ये आपलं आन्सर लिहिलं. ते ऑप्शन आपल्याला बी नंबरचं ऑप्शन भेटलं. इफ आय डू नॉट गो टू कॉलेज देन इट इज नॉट रेनिंग. लक्षात ठेवा, मागची थेरी अशी थेरी पण आपल्याला कामा येते क्वेश्चन सोडवत असताना. आता पुढं नीट व्यवस्थित लक्षात घ्या बेटा. आता आपल्याला थोडंसं पुढं आपण गेलो की आपल्याला लॉजिकल लॉज त्या ठिकाणी शिकायचे. त्यावेळेस आपण हा क्वेश्चन बघितला असता, पण आता सध्या आलेला आहे म्हणून मी लगेच तो समजावून सांगतो. हा क्वेश्चन दोनही पद्धतीने सॉल्व्ह करता येतो. सगळ्यात पहिले तर एकतर ट्रूथ टेबल फाइंड आउट करून. कसं काढणार बेटा ट्रूथ टेबल? पहिले तुम्ही पी अँड क्यू चा टेबल काढणार ट्रूथ टेबल, त्याच्यानंतर पी अँड आर चा काढणार आणि त्याच्या दोघांच्या मध्ये तुम्ही काय लावणार? ऑर लावणार. अशा पद्धतीने डिटेलमध्ये ट्रूथ टेबल काढल्यानंतर तो ट्रूथ टेबल खाली दिलेल्या कोणत्या ऑप्शनच्या सारखा येतो हे तुम्हाला चेक करावं लागेल, ज्याच्यामध्ये खूप सारा वेळ आपला चालला जाईल. त्याच्यामुळे लॉज पार्ट असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो काही क्वेश्चन दिलेला आहे बेटा, तो क्वेश्चन असा आहे, पी अँड क्यू और पी अँड आर. आपल्याला दिलेला जो काही क्वेश्चन आहे तो जशाच्या तसा मी या ठिकाणी लिहिला. बेटा या ठिकाणी मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरतोय. कोणता लॉ वापरतोय? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे. काय सांगतो हा लॉ? हा लॉ केव्हा वापरायचा असतो ते नीट व्यवस्थित लक्षात घ्या. हा लॉ तेव्हा वापरायचा असतो जेव्हा दोन्ही ब्रॅकेटमध्ये कोणीतरी एखादी टर्म ही काय असेल? कॉमन असेल दोन्ही टर्म मध्ये. इथं जसं पी तुम्हाला कॉमन दिसतंय ना, तसं कुणीतरी कॉमन असेल दोन्ही ब्रॅकेटमध्ये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दोन्ही ब्रॅकेटच्या आतमध्ये सेम साईन पाहिजे, सेम सिम्बॉल पाहिजे आणि ब्रॅकेटच्या बाहेर त्याच्या अपोजिट सिम्बॉल पाहिजे. जर असं असेल तरच तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू शकता. आणि तो कसा वापरायचा नीट व्यवस्थित लक्षात द्या. ज्या सेम टर्म आहे त्या बेटा एकदाच लिहायच्या. म्हणजे पी सेम आहे ते आपण एकदाच लिहून काढलं आणि त्याच्यानंतर उरलेल्या ज्या दोन टर्म आहेत त्या दोन टर्म लिहून टाका ब्रॅकेटमध्ये. एक उरलेली आहे क्यू आणि दुसरी उरलेली आहे आर. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता पुढे नीट व्यवस्थित लक्षात घ्या. ब्रॅकेटच्या आतमधला जो सिम्बॉल आहे तो ब्रॅकेटच्या काय करायचा? बाहेर द्यायचा. आणि ब्रॅकेटच्या बाहेर जो सिम्बॉल आहे, ब्रॅकेटांच्या बाहेर कोणी ऑर, तो काय करायचा? ब्रॅकेटच्या आतमध्ये देऊन टाकायचा. आणि अशा पद्धतीचं ऑप्शन आपल्याला कुठं दिसतंय का? चेक करायचं. पी अँड क्यू ऑर आर. पी अँड क्यू ऑर आर या ठिकाणी ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी दिसत आहे. जर तुमचं डोकं चाललं नाही, लॉ वगैरे तुम्हाला पाठ नसेल, तर अशा वेळेस टेन्शन घ्यायचं काम नाही. काय करायचं? याचा ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचा. त्याचं जे आन्सर येईल खाली दिलेल्या ऑप्शन पैकी चेक करायचं कुणाचा ट्रूथ टेबल त्याच्याशी मॅच होतो. थोडा वेळ लागेल पण आता ऑप्शन नाही. लॉज जर तुमचे पाठ नसतील, जसं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर तुम्हाला माहिती नसेल, तर मग वेळ तर 100% लागणार. आणि वेळ तर लागणारच, पण उत्तर बरोबर येण्यासाठी आपल्याला काही ना काही धडपड तर करावीच लागेल. चला भाऊ लक्ष द्या. पुढे आता तुम्हाला सोडवायचा आहे क्वेश्चन. मी फक्त समजावून सांगणार आहे. बघा, ह्या ब्रॅकेटचा आन्सर काढायचं, ह्या ब्रॅकेटचा आन्सर काढायचं, ह्या ब्रॅकेटचं जे आन्सर आले त्याचा ट्रूथ टेबल याच्या सोबत काढायचा. म्हणजे तुम्हाला एवढा आन्सर भेटल. त्याचं परत आन्सर याच्या सोबत घ्यायचं म्हणजे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण टोटल आन्सर या ठिकाणी भेटून जाईल. आणि त्याचा जो ट्रूथ टेबल येणार आहे तो ट्रूथ टेबल खाली दिलेल्या ह्या चारही ऑप्शनच्या कोणत्या ट्रूथ टेबल सोबत मॅच होतो हे तुम्हाला बघायचं आहे. आणि क्वेश्चन नंबर 32 जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी होमवर्कला सोडवायचा आहे. पटापट सोडवायचा. खाली कमेंट बॉक्समध्ये धडाधड आन्सर लिहून पाठवायचे आहेत. ओके बेटा, चला जाऊयात पुढं जास्त वेळ न घेता. चला बघा, लक्ष द्या, क्वेश्चन समजून घ्या. या ठिकाणी मी एक क्वेश्चन सॉल्व्ह करतो, पुढचे क्वेश्चन चेक करतो सेम आहे की नाही. ओके, हा वेगळा आहे, हा सेम तसाच आहे, सेम तसाच आहे, सेम तसाच आहे. ओके, बरेचसे क्वेश्चन्स आता त्याच टाईपचे आहेत, हे तुम्ही सॉल्व्ह करणार. आता बघा लक्ष द्या इकडं, त्यातले काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया, काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार. ठीक आहे, चला लक्ष द्या बेटा. आता बघा इकडे या ठिकाणी आपल्याला
या ठिकाणी लॉजिकल इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं पडलं खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी तुमचं आन्सर कुठलं येतं. लक्षात घ्या बेटा, ज्या वेळेस सगळे आउटपुट तुम्हाला टी 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 भेटतील त्यावेळेस त्याला म्हणायचं बेटा टॉटॉलॉजी. काय म्हणायचं त्याला? टॉटॉलॉजी. त्याच्यानंतर सगळे आन्सर ज्यावेळेस एफ एफ च्या स्वरूपात भेटतील एफ एफ त्यावेळेस त्याला म्हणायचं फॉल्सी किंवा त्यालाच दुसरं नाव आहे कॉन्ट्राडिक्शन. काय नाव आहे त्याला दुसरं? कॉन्ट्राडिक्शन. आणि नंबर 3, जर मिक्स मध्ये आन्सर आलं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू असं काही पण मिक्स मध्ये आन्सर आलं मिक्स मध्ये तर त्याला म्हणायचं असतं कॉन्टिजन्सी. काय म्हणायचं असतं त्याला? कॉन्टिजन्सी. लक्षात ठेवायचं बेटा. बघा परत एकदा सांगतो, सगळे आन्सर जर शेवटचा आउटपुट ज्याला आपण म्हणतो ते जर सगळे ट्रू आले त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी. ते जर फॉल्स आले सगळे त्याला म्हणायचं फॉल्सी किंवा कॉन्ट्राडिक्शन. आणि जर मिक्स मध्ये आले तर त्याला काय म्हणायचं? कॉन्टिजन्सी. ठीक आहे, चला चेक करू मग. आता इकडं ह्या पूर्ण टोटल याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतं? टी दिसतं, क्यू दिसतं. त्याच्यानंतर निगेशन पी आहे का? हो, निगेशन पी आपल्याला दिसत आहे तिथं. तसंच निगेशन क्यू सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. बरोबर आहे, इथपर्यंत झालं. आता बघा, मी हा पहिले काय करतो, पहिला बॉक्स घेऊन घेतो पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, दुसरा बॉक्स घेतो आता मी या ठिकाणी निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे, आणि आता दुसरा बॉक्स घेऊन झाल्यानंतर आता पूर्ण टोटल घेऊन टाकतो. बघा, पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन पी अँड क्यू. पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे, चला लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. 2 मिनिटांसाठी मी काय करतो, या ठिकाणाहून याला लाईन मारून घेतो. लाईन मारता येते ना सगळ्यांना? व्यवस्थित मारून घ्यायची लाईन. ठीक आहे, समजायला थोडस सोपं जातं. ठीक आहे, चला लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. लाईन मारता येणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला बघा बरं, लक्ष द्या इकडं. थोड्या वेड्या वाकड्या लाईनी झाल्या समजून घ्या. चला बघा, पीच्या व्हॅल्यू काय असतात? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यूच्या व्हॅल्यू काय काय असतात? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे, इथपर्यंत कळालं? सांगा बेटा, पीचं निगेशन. पीचं निगेशन काय असतं? म्हणजे पीचं निगेशन म्हणजे निगेशन पी. चला सांगायचं निगेशन फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. निगेशन क्यू. क्यूचं निगेशन ट्रूचं फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. इथपर्यंत कळालं? आता पुढे बघा, पी अँड निगेशन क्यू. पी कुठं दिसतं तुम्हाला? हे इथं. निगेशन क्यू कुठं दिसतं तुम्हाला? हे इथं. पी आणि निगेशन क्यू. पी कुठं दिसतं इथं, निगेशन क्यू कुठं दिसतं इथं. दोघांच्या मध्ये कोण आहे बेटा? दोघांच्या मध्ये अँड. अँडचा काय रूल आहे आपल्याला माहिती आहे, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. दोन्ही ट्रू आहे का बेटा? हे नाही, मग याचा आन्सर आलं फॉल्स. दोन्ही ट्रू आहे का? हो आहे ट्रू. दोन्ही ट्रू आहे का? नाही, मग फॉल्स. दोन्ही ट्रू आहे का? नाही, मग फॉल्स. नेक्स्ट पुढचा टेबल बघा, निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी तुम्हाला कुठं दिसतं? या ठिकाणी. क्यू कुठं दिसतं तुम्हाला? ह्या ठिकाणी. निगेशन पी आणि क्यू ह्या दोघांमध्ये म्हणजे ह्या दोघांमध्ये बघायचं. काय बघायचं? अँड. अँडचं म्हणणं काय? परत तोच रूल, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. दोन्ही ट्रू आहे का? नाही. दोन्ही ट्रू आहे का? नाही. दोन्ही ट्रू आहे का? हो, दोन्ही ट्रू आहे, मग याचा आन्सर काय येईल? ट्रू. दोन्ही ट्रू आहे का? नाही, मग आन्सर काय येईल? फॉल्स. अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं ह्या बॉक्स आणि ह्या बॉक्सचा आन्सर या ठिकाणी आता आपलं आलेलं आहे. आता नीट ऐका, हा बॉक्स तुम्हाला कुठे दिसतोय? या ठिकाणी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे नीट व्यवस्थित लक्षात घ्या. हा बॉक्स तुम्हाला कुठे दिसतोय? इथं. हा सेकंड वाला बॉक्स तुम्हाला इकडे दिसतो आणि दोन्ही बॉक्सच्या मध्ये या ठिकाणी काय बेटा? अँड. दोन्ही बॉक्सच्या मध्ये अँड. अँडचा रूल काय परत? दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. दोन्ही ट्रू आहे का? नाही, फॉल्स. दोन्ही ट्रू आहे का? नाही, फॉल्स. दोन्ही ट्रू आहे का? दोन्ही ट्रू आहे का? नाही, फॉल्स फॉल्स. आता हे जे पूर्ण टोटल टर्म होती त्या टोटल टर्मचा आन्सर आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे.
आणि जे आन्सर आपल्याला आता या ठिकाणी आलेले ते सर्वच्या सर्व कसं आहे बेटा एफ 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 म्हणजे त्याला एक तर काय म्हणतो आपण फॉल्सी किंवा त्याला आपण काय नाव देत असतो कॉन्ट्राडिक्शन. म्हणून दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर बी आहे, जे की आहे कॉन्ट्राडिक्शन. कळालं का नाही कळालं सांगा. लक्षात राहू दे बेटा, सगळे आन्सर टी आले तर टॉटॉलॉजी, आन्सर जर सगळे फॉल्स आले तर फॉल्सी किंवा कॉन्ट्राडिक्शन, आणि जर मिक्स मध्ये म्हणजे खिचडी ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू 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 फॉल्स फॉल्स कसं मिक्स मध्ये आलं की त्याला काय म्हणायचं असतं कॉन्टिजन्सी. आणि लगेच आपण पुढच्या क्वेश्चनकडे या ठिकाणी जात आहोत. बघा आता जे मी तुम्हाला शिकवलं तेच येते. व्हेन द कंपाऊंड स्टेटमेंट इज ट्रू फॉर all its components. When the compound statement is true, एक मिनिट हा. When the compound statement is true for all its components means काय पाहिजे तुम्हाला इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, जेव्हा कंपाऊंड स्टेटमेंट हे जे आउटपुट असेल तुम्हाला ते सर्वच्या सर्व आउटपुट जर कधी तुम्हाला जर या ठिकाणी जर ट्रू भेटायला लागलं, ट्रू फॉर ऑल इट्स कंपोनेंट्स, सर्वच्या सर्व कंपोनेंट्स म्हणजे आपण लास्ट क्वेश्चन मध्ये जे या ठिकाणी बघितलं की सर्वच्या सर्व फायनल एंट्रीज जर कधी आपल्याला टीटी भेटल्या तर त्याला आपण काय म्हणत असतो टॉटॉलॉजी. मग सध्याच्या याच्यात पण त्यांनी आपल्याला तेच विचारलंय. काय विचारलंय त्यांनी की जर कधी सर्वच्या सर्व एंट्री ट्रू फॉर ऑल, ऑलच्या ऑल जर ट्रू असतील तर त्याला आपण काय म्हणणार बेटा, त्याला आपण म्हणणार टॉटॉलॉजी स्टेटमेंट. आलं का लक्षात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण दिलेला जो काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी पहिलेच बघितलं होतं ऍक्च्युली मागच्या ज्याच्यामध्ये, आणि त्याचा आन्सर काय आले टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी का बरं, कारण सर्वच्या सर्व ट्रू काय येणार आहे सगळेचे सगळे, सगळेचे सगळे म्हणजे ऑल, ऑलच्या ऑल जर ट्रू आले तर त्याला आपण काय म्हणत असतो टॉटॉलॉजी म्हणत असतो. ठीक आहे, सांगायची आवश्यकता नव्हती ऍक्च्युली हा क्वेश्चन. बरं, पुढचा क्वेश्चन परत एकदा सॉल्व्ह करू आपण या ठिकाणी. आता सारखंच ट्रूथ टेबल काढून आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा लक्षात पी क्यू आणि पी दिसतंय इकडे. बघा आपण घेतलं पी, त्याच्यानंतर आपण पुढं क्यू घेऊया, पी घेतलं त्याच्यानंतर आपण क्यू घेऊ. बघा त्याच्यानंतर हा पहिला बॉक्स घेऊ आपण पी अँड क्यू, पहिला बॉक्स घेतला पी अँड क्यू. चला आता पूर्णच्या पूर्ण घेऊन टाकू पी अँड क्यू देन पी. बघा सर्वच्या सर्व अख्खा बॉक्स एकदाच घेणं ते तर काही पॉसिबल नाही लगेच, म्हणून त्याच्या पहिले काय केलं आपण हा एवढा एक बॉक्स घेऊन घेतला आणि म्हणजे अर्धा घेतला आणि मग नंतर पूर्ण घेतोय. आता पीच्या एंट्रीज तर आपल्याला माहिती, पीच्या एंट्री काय ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, क्यूच्या एंट्री ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता पी अँड क्यू काय पाहिजे आपल्याला आता पी अँड क्यू. चला मला सांगा आता पी अँड क्यू. अँड म्हणजे काय असतं, अँडचा रूल काय बेटा, अँडचा पी मध्ये बघा आणि क्यू मध्ये बघा, दोघांच्या मध्ये अँडचा सिम्बॉल आहे. अँडचं म्हणणं आहे दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही ट्रू आहे का, हो आहे, मग हे घ्या. दोन्ही ट्रू नाही आहे का, नाही, म्हणून फॉल्स. आहे का, आहे का, नाही, दोन्हीकडे ट्रू, फक्त पहिल्या याच्यामध्येच होतं म्हणून त्याचा आन्सर ट्रू आलं होतं. इथपर्यंत कळालं. आता नीट ऐका, हा बॉक्स तुम्हाला कुठं दिसतो, इथं दिसतो. नंतर हा पी कुठं दिसतो तुम्हाला, इथं दिसतो. मग हे देन पी आहे, म्हणजे पहिले हे घ्यायचंय आणि त्याच्यानंतर हा पी घ्यायचंय, म्हणजे हे असं बेटा थोडक्यात असं बघायचंय आपल्याला. जे हे चिन्ह ज्यावेळेस असतं इम्प्लिकेशनचं ज्यावेळेस येतं ना बेटा, त्यावेळेस फार काळजीपूर्वक घ्यावं लागतं. मला सांगा दोघात पहिले कोण आहे हे, नंतर कोण आहे पी आहे, म्हणून असं म्हणजेच असं तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आणि याचं म्हणणं काय बेटा, याचं म्हणणं असं ह्या चिन्हाचं पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर त्याचं आन्सर फॉल्स येतं. पण हे पहिले बघायचं आणि हे नंतर बघायचं. सांगा पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही, मग फॉल्स येईल का, नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही, मग फॉल्स येईल का, नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही, मग फॉल्स येईल का, नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही, मग फॉल्स येईल का, नाही. मग सगळ्याच्या सगळ्या शेवटची जी एंट्री बेटा तुमची आउटपुट ज्याला आपण म्हणतो त्याच्यात सगळेचे सगळे कसे आले बेटा, टी 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 आले. म्हणून दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर हे काय येणार आहे, ऑप्शन नंबर बी म्हणजेच टॉटॉलॉजी येणार आहे. कळालं की नाही कळालं सांगा बेटा.
बघा नीट व्यवस्थित लक्षात घ्या, मी तुम्हाला ट्रूथ टेबल फाइंड आउट करून सांगतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी आन्सर काढले पाहिजे. आणि बेटा मोठमोठे क्वेश्चन्स असतात, जर सपोज असं झालं की आपल्याला तिथं लॉज नाही वापरता आले किंवा आपल्याला फार जास्त दिमाग आपला चालला नाही, याचं शॉर्टकट मेथडने कसं आन्सर काढायला पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही ट्रूथ टेबल फाइंड आउट करूनच आन्सर काढायचं. क्वेश्चन नंबर 36 बेटा, होमवर्क जितकी मेहनत करता येईल तितकी मेहनत करायची आहे. धडाधड खाली आन्सर्स लिहून पाठवायचं. परत क्वेश्चन नंबर 37 पण होमवर्क. काय होतं बेटा, सेम तेच क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता, तितक्याच वेळामध्ये आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन, पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. नेक्स्ट 38 देखील होमवर्क. कळलं? चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता बघा परत एकदा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज टॉटोलॉजी. सोडवायचं, चेक करायचं आन्सर, सोडवायचं चेक करायचं. कोणत्या ऑप्शनचे सगळे आन्सर हे टी भेटतात तुम्हाला, ते ऑप्शन तुम्हाला या ठिकाणून ढूंढायचंय. थोडासा वेळ लागेल, पण स्टडी करताना मजा मात्र नक्की येणार. अशा पद्धतीने सलग 4-5 क्वेश्चन आपले बघून झाल्यानंतर आता पुढं मात्र नवीन आणि छान अतिशय असा या ठिकाणी कॉन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. आता तो जो कॉन्सेप्ट आहे, तो कॉन्सेप्ट आपण छान पद्धतीने या ठिकाणी आता बघणार आहोत. चलो लक्ष द्या इकडे आता सगळ्यांनी, मी समजावून सांगतो. बघा तो कॉन्सेप्ट काय आहे. तर बघा बेटा, लक्ष द्या सगळ्यांनी, समोर लक्ष द्या. आता या ठिकाणी हे असं उलट ए आणि हा असा उलटा ई, असे दोन सिम्बॉल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला भेटत आहेत बेटा. दोन सिम्बॉल. आता मी पहिला सिम्बॉल या ठिकाणी असा दिसतोय तुम्हाला, लक्षात घ्या. ते असं उलट ए सारखं दिसतंय, मी त्याला सरळ ए करतो आणि आपल्याला लक्षात राहावं म्हणून ए फॉर मी त्याला ऑल लक्षात ठेवतो. ए फॉर ऑल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक सिम्बॉल असा उलटा ई आहे बेटा, मी त्याला काय करतो, सरळ ई करून टाकतो. ई फॉर एव्हरी च्याऐवजी मी काय करतो, ई फॉर एक्झॅक्ट असा शब्द लक्षात ठेवतो. जर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर ही अतिशय सोपी ट्रिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, नीट व्यवस्थित लक्षात घ्या. मग आता कुठलीही कंडिशन सॉल्व्ह होत करायची असेल आणि असं जर चिन्ह आलेलं असेल तर मग काय करायचं, ए फॉर ऑल. ऑल म्हणजे सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू तिथं ठेवायच्या आणि चेक करायचं की कंडिशन सॅटिस्फाय होती का नाही. आणि जर असं आलेलं असेल तर काय करायचं बेटा, उलट ई जर आलेलं असेल तर काय करायचं, त्याला सरळ ई बनवायचं आणि ई फॉर एक्झॅक्ट. ई फॉर एक्झॅक्ट, एक्झॅक्ट म्हणजे एकच, एक्झॅक्ट म्हणजे एकच, एकच लक्षात ठेवायचं आणि एकाच आन्सर आलं पाहिजे. एकापेक्षा जास्त यायला लागलं की मग ते ई पकडायचं नाही, म्हणजे एक्झॅक्ट ते नसणार. फॉर एक्झाम्पल आता इथं बघून घ्या, मी समजावून सांगतो तुम्हाला काय. तर युजिंग क्वांटिफायर द ओपन सेंटेन्स एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू किती दिलेलं बेटा आपल्याला, 32. इथपर्यंत कळालं. दिलेला जो क्वेश्चन आहे ना, तो क्वेश्चन मी या ठिकाणी डायरेक्ट काय केला, लिहून घेतला. आता पुढे ऐका, या ठिकाणी हे सॅटिस्फाय होतं बघा. ए मीन्स ऑल, ए फॉर ऑल असं लक्षात ठेवायचं. हे डब्ल्यू मीन्स होल नंबर्स. आता होल नंबर्स किती आहेत, भरपूर आहेत, बरोबर आहे. तर तुम्ही काय करा, ह्या एक्सच्या जागी हे बघा, याचा अर्थ काय आहे, ए फॉर ऑल हे बिलोंग्स टू म्हणजे च्या मधलं घ्यायचंय. कोणामधलं, डब्ल्यू मधलं. डब्ल्यू कोण आहे बेटा, होल नंबर. तर तुम्हाला ह्या एक्सच्या व्हॅल्यू ज्या आहे, हे जे एक्स आहे ना क्वेश्चन, ह्या ज्या एक्सच्या व्हॅल्यू आहेत ते ह्या होल नंबर मधून घ्यायच्या आहे. होल नंबर 1 2 3 4 वगैरे जे असे आहे ना, तर ते होल नंबर मधून तुम्हाला व्हॅल्यू घ्यायच्या आहे आणि त्या इथं ठेवलं की हे सॅटिस्फाय होतं का. बघा ए म्हणजे एकच व्हॅल्यू आहे का, नाही. ए म्हणजे ऑल, ऑल म्हणजे सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू. मला सांगा सगळ्या म्हणजे इथं 1 ठेवा, 2 ठेवा, 3 ठेवा, 4 ठेवा. आता बघा ठेवून बघा, 1 चा स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 32 येतं का, नाही येत. कटलं, एकच व्हॅल्यू, पहिलीच व्हॅल्यू नाही येते, मग एकच काही लिहितं, पहिलीच व्हॅल्यू. बरं तुम्ही 2 ठेवून बघा, इथं एक्स 2 चा ठेवा, 2 चा स्क्वेअर 4 4 मायनस 4 32 येत आहे का, नाही. कोणती पण व्हॅल्यू ठेवा, हे सॅटिस्फाय झालंय का तुमचं, नाही झालं, म्हणजे हे ऑप्शन नाही.
आता पुढं ई मीन्स काय बेटा, ई मीन्स एक्झॅक्ट, एक्झॅक्ट म्हणजे एकच व्हॅल्यू, आणि ती पण कशातून घ्यायची, डब्ल्यू मधून, डब्ल्यू म्हणजे होल नंबर मधून, कोणती पण एकच व्हॅल्यू घ्यायची आणि ती व्हॅल्यू जर तुम्ही इथं जर पुट केली तर तुमचा आन्सर 32 पेक्षा लहान किंवा 32च्या इक्वल असं येतं का बघू. आता इथं जर कधी असं झालं असतं, इक्वल ठेवलं असतं आपण, इक्वल फक्त x² - 4x इक्वल टू 32 असं जर असलं असतं तर बेटा मग हेच आपलं आन्सर राहिलं असतं, ई म्हणजे एक्झॅक्ट. आता एक्झॅक्ट कोणती अशी एखादी व्हॅल्यू ठेवा इथं की त्याचा आन्सर आहे ना हे 32 पेक्षा छोटं किंवा लहान येईल, एक तर लहान येईल किंवा इक्वल येईल, दोन्ही दोन्ही एकत्र कसं काही. इथं दोन दोन सिम्बॉल आहे ना, इथं एक्सच्या जागी अशी एखादी व्हॅल्यू ठेवली असता 32 पेक्षा छोटं किंवा 32च्या बरोबर 32च्या इक्वल, असं आन्सर कसं येईल, एकच काहीतरी येऊ शकतं. इथं परत ए ए म्हणल्यावर काही शक्य नाही, कारण की बघा आता ए 1 ठेवा बरं, इथं 1चा स्क्वेअर 1, 1 - 4 -3, -3 हे मोठं आहे का बेटा 32 पेक्षा, नाही. ए म्हणजे सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय झाल्या पाहिजे, इथे पहिलीच व्हॅल्यू सॅटिस्फाय नाही होते. आता हे बघा, ई म्हणजे एक्झॅक्ट, एक्झॅक्ट म्हणजे एकच व्हॅल्यू, एकच व्हॅल्यू कोणती बी पकडा मनानं, ती जर आपण इथं ठेवली. आता मला सांगा, मी जर कधी इथं 1 ठेवली, 2 ठेवली, 3 ठेवली तर हे काही आन्सर येत नाहीये. पण मी इथं काय करतो, एक्सच्या जागी एकच व्हॅल्यू ठेवतो, 6. बघा 6चा स्क्वेअर -4 इज इक्वल टू 32. एक्सच्या जागी मी काय केलं, 6 ठेवलं. 6चा स्क्वेअर किती येतो बेटा, 36 -4 इज इक्वल टू 32. चेक करा, आलं का 32? कळलं का? म्हणजे इथं एक्स जागी जर तुम्ही 6 ही एकुलती एक व्हॅल्यू ठेवली, ई फॉर एक्झॅक्ट, एक्झॅक्ट एकच व्हॅल्यू एक्झॅक्ट जर ठेवली इथं 6चा जर तुम्ही स्क्वेअर केला 36 - 4 किती येतं बेटा, 32 येतं. म्हणजे 6 ही एकुलती एक व्हॅल्यू अशी आहे की ती हे सॅटिस्फाय करतं. एकुलती एक म्हणजे एकच म्हणजे एक्झॅक्ट, एक्झॅक्ट म्हणजे इथं ई आहेच का एक्झॅक्टचं, हो ईज दिलंय त्यांनी, एकच व्हॅल्यू घ्या म्हणे, हे सॅटिस्फाय होतं. तुम्ही बऱ्याच जणांना डाऊट हा आला असेल बेटा की याच्यात आणि याच्यात काय थोडासा फरक डिटेलमध्ये सांगा. आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या बेटा, असं सांगतो व्यवस्थित की मला एक गोष्ट सांगा, इथं पण एक्झॅक्ट आहे, इथं पण एक्झॅक्ट आहे, ऑलचा तर संबंधच मिटला हो. आता एक्झॅक्ट एक्झॅक्ट आहे समजून घ्या. आता मला एक गोष्ट सांगा, एक्झॅक्ट म्हणजे कुठलीही एकच व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल मी इथं काय करतो, इथं आणि इथं दोन्हीकडे 6 ठेवतो. इकडे बघा 6चा स्क्वेअर -4 लेस दॅन ऑर इक्वल टू 32, आणि त्याच पद्धतीने इथं एक्सच्या जागी पण 6 ठेवतो. 6चा स्क्वेअर -4 इज इक्वल टू 32. 6चा स्क्वेअर 36, 36 - 4 32. मला सांगा बेटा हे आलं का, हो आलं, हे सॅटिस्फाय झालं. आता इकडं 36 - 4 32 लेस दॅन, मला एक गोष्ट सांगा, 32 हे 32 पेक्षा लेस आहे का, नाही. हा इक्वल आहे पण लेस आहे का, नाही. दोन दोन गोष्टी होत आहे का ऍडजस्ट, इथं नाही होते, म्हणून ऑप्शन नंबर डी या ठिकाणी आलेले आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, क्वांटिफायर स्टेटमेंटसाठी तुम्हाला ए फॉर ऑल आणि ई फॉर एक्झॅक्ट असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला दिलेल्या क्वेश्चनचं आन्सर हे पूर्णतः भेटू शकतं. परत एकदा एक क्वेश्चन आहे, आपण परत एकदा चेक करू. युझिंग क्वांटिफायर स्टेटमेंट कन्वर्ट द फॉलोइंग ओपन सेंटेन्स इनटू ट्रू स्टेटमेंट. ओके, खाली दिलेल्यापैकी ट्रू स्टेटमेंट कोणतं आहे? आपल्याला दिलेला क्वेश्चन काय, x+5 इज इक्वल टू 8, आणि त्याच्यामध्ये x बिलॉंग्स टू कोण आहे बेटा, नॅचरल नंबर. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू नॅचरल नंबर मधून तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता ऐका, सगळ्यात पहिले इथं काय बेटा, ए म्हणजे सगळ्या व्हॅल्यू नॅचरल नंबर मधल्या 1 2 3 4 5 तिथं जर ठेवल्या तुम्ही तर 8 आन्सर भेटेल का? फॉर एक्झाम्पल इथं 1 ठेवा, 1 + 5 8 भेटेल का बेटा, नाही. 2 + 5 8 भेटेल का बेटा, नाही. 3 + 5 भेटेल, 4 + 5 8 भेटेल का, नाही. मग इथं ए लिहिणं बरोबर आहे का, नाही, चुकीचं आहे. ए म्हणजे सगळ्या 1 2 3 4 कोणती व्हॅल्यू ठेवा तुम्ही, सगळ्या ऑल व्हॅल्यूज त्या इथं ठेवल्या की 8 उत्तर यायला पाहिजे, असं कसं शक्य आहे की नाही. बर, मग पुढं फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. बर, एव्हरी, आता इथं काय करायचंय, एकच व्हॅल्यू ठेवायची कोणती तरी, बरोबर आहे. एक्सच्या जागेवरती तुम्ही असं काहीतरी ठेवा. समजा मी जर कधी असं ठेवलं, आपल्याला 8 पेक्षा इथं मोठं पाहिजे ना, मग मी 6 ठेवलं, 6 + 5
हे 8 पेक्षा मोठं आहे का? हो आहे. 6 प्लस 6 प्लस 5 11. 11 मोठं आहे 8 पेक्षा. पण फक्त काय एकच व्हॅल्यू ठेवल्याने होणार आहे का? जर मी 6 च्या ऐवजी जर 7 ठेवलं, 7 प्लस 5 मग ते काय 8 च्या पुढे मोठे होणार नाही का? मी जर 8 प्लस 5 ठेवलं, मग काय ते 8 च्या पेक्षा मोठं होणार नाही का? होईलच. त्यामुळे हे पण ऑप्शन काय झालं इथून रॉंग झालं. आता पुढे ऐका. ई मीन्स एक्झॅक्ट. नॅचरल नंबर पैकी कोणती तरी एकच व्हॅल्यू इथं ठेवा की त्याचं आन्सर 8 आलं पाहिजे. सांगा बरं बेटा इथं कोणती व्हॅल्यू ठेवू मी? 3 ठेवावं लागेल. 3 प्लस 5 इज इक्वल टू समोर कोण आहे बेटा 8. बघा मी काय केलं 3 व्हॅल्यू ठेवली इथं कुणाच्या जागी एक्सच्या जागी. ई म्हणजे एक्झॅक्ट. एक्झॅक्ट म्हणजे तुम्हाला आता काय करायचंय एक्झॅक्ट एकच कोणती तरी व्हॅल्यू ठेवायची आणि मी ती किती ठेवली 3 ठेवली. मला सांगा 3 च्या जागी तुम्ही काही पण ठेवा दुसरी व्हॅल्यू आणि प्लस 5 करून मला तुम्ही 8 आन्सर आणून दाखवा 8 आन्सर आणून दाखवा. दुसरी कुठलीही व्हॅल्यू नाही एकच व्हॅल्यू एकच म्हणजे एक्झॅक्ट आणि एक्झॅक्ट म्हणजे तिथे एक्झॅक्टच दिलेले म्हणून दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर हे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. चला पुढचा कॉन्सेप्ट अतिशय वापस एकदा सुंदर कॉन्सेप्ट आहे ज्याचं नाव आहे ड्वेल. चला लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ड्वेल आपण बघत आहेत. चला लक्ष द्या इकडं. बघा ड्वेल बद्दल माहिती घ्यायची आपल्याला. काय करायची आहे ड्वेल बद्दल माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. चला लक्ष द्या सगळ्यांनी. बघा बेटा ड्वेल मध्ये जर कधी तुम्हाला क्वेश्चन मध्ये अँड दिलेला असेल तर त्याला ऑर करावा आणि ऑर दिलेला असेल तर त्याला अँड करावा. ड्वेल आपण या ठिकाणी ड्वेलचा रूल बघतोय. ड्वेल म्हणजे काय करायचं असतं ते मी या ठिकाणी सांगतोय. बेटा ड्वेल म्हणजे असं करायचं असतं अँड दिलेलं असेल तर ऑर करायचं आणि ऑर दिलेलं असेल तर अँड करायचं. त्याच्यानंतर टी जर दिला असेल तर सी करायचा आणि सी जर दिलेला असेल तर काय करायचा टी करायचा. बेटा असं करायचं असतं म्हणजे असं शिफ्ट करायचं असतं. अँड असेल तर ऑर असेल तर अँड, टी असेल तर सी असेल तर टी करायचं. असं करायचं असतं. आता तेच शाब्दिक याच्यात सुद्धा आपल्याला करता येईल. अँडचं ऑर करायचं ऑरचं अँड करायचं. कळालं की नाही कळालं? टॉटॉलॉजीचं कॉन्ट्रडिक्शन करायचं कॉन्ट्रडिक्शनचं टॉटॉलॉजी करायचं थोडक्यात म्हणजे विरुद्धार्थी करायचे. चला आता मग मला एक गोष्ट सांगा. या ठिकाणी स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे आपल्याला सिम्बॉलिकली दिलंय का नाही. स्टेटमेंट मनोज हॅज द जॉब बट. आता लक्ष द्या मनोज हॅज द जॉब याला आपण पी पकडूया. बटला मी ज्यावेळेस मी टेबल शिकवला त्यामुळे अँड बट व्हेन व्हाईल कॉमा ऑल्दो दो याच्यासाठी अँड असा सिम्बॉल मी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर पुढं ही इज नॉट हॅपी याला काय पकडायचं क्यू. आणि बेटा हे जे सेंटेन्स आहे याचं आपल्याला काय काढायचंय याचं आपल्याला ड्वेल काढायचंय. काय काढायचंय ड्वेल. सांगा कसं येणार ड्वेल. पी जशाच्या तसं अँडचं काय होऊन जाणार ऑर क्यू जशाच्या तसं. मी सांगितलं तुम्हाला अँडच्या जागी ऑर करायचं ऑरच्या जागी अँड. इथं बट म्हणजे अँड होता त्याचं आपल्याला काय करायचं ऑर. मग सांगा पी म्हणजे कोण मनोज हॅज द जॉब ऑर क्यू म्हणजे कोण ही इज नॉट हॅपी. सांगा बरं कुठे आहे मनोज हॅज द जॉब ऑर बट अँडच्या ऐवजी ऑर ही इज नॉट हॅपी. बेटा ऑप्शन नंबर 1 मध्येच आपल्याला या ठिकाणी दिसले. मनोज हॅज द जॉब मनोज हॅज द जॉब बट म्हणजेच अँड अँडच्या ऐवजी काय बेटा ऑर ही इज नॉट हॅपी ही इज नॉट हॅपी. कळलं का अँडच्या जागी फक्त काय ऑर. सेंटेन्स असो का सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असो अँडच्या जागी ऑर टीच्या जागी सी अँडच्या जागी ऑर ऑरच्या जागी अँड टीच्या जागी सीच्या जागी टी करायचं. नुसतं एवढं चेंज केला म्हणजे आपलं ड्वेल काढून झालं. असं असतं अतिशय सोपं हे आहे. परत एकदा एक क्वेश्चन सेम टू सेम ड्वेलचा आहे तुम्हालाच देणार होतो होमवर्कला पण जाऊ द्या मीच करून दाखवतो. लक्ष द्या इकडं हा क्वेश्चन आहे याचा आपल्याला ड्वेल करायचंय. नीट व्यवस्थित सर्वांनी लक्ष द्या. पीच्या जागेवरती पी लिहिणार अँडच्या जागी तुम्ही ऑर करणार क्यूच्या जागी क्यू लिहिणार त्याच्यानंतर पुढं ऑरच्या जागी तुम्ही अँड करणार निगेशन क्यू जशाच्या तसं असणार. पुढं इक्विव्हॅलेंट टू
पीच्या जागेवरती पी लिहिणार, ऑरच्या जागी अँड करणार, निगेशन क्यू जशाच्या तसं असणार. अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो पूर्ण दिलेला क्वेश्चन होता, या पूर्ण टोटल क्वेश्चनचा आपण या ठिकाणी ड्युएल काढून झालेला आहे. अँडच्या जागी ऑर, ऑरच्या जागी अँड. आणि असं ऑप्शन तुम्हाला कुठं दिसतंय का ते चेक करा. पी और क्यू, पी और क्यू अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू. ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला दिलेल्या क्वेश्चनचं ड्युएल या ठिकाणी दिसून आलेलं आहे. बघा, ड्युएल म्हणजे काय? विरुद्धार्थी. अँडचं ऑर, ऑरचं अँड, टीचं सी, सीचं टी असं तुम्हाला करायचं असतं, जे की आपण या ठिकाणी करून बघितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने अतिशय खेळीमेळीच्या, अतिशय सुंदरतेच्या वातावरणामध्ये आपण काय केलेलं या ठिकाणी मस्तपैकी, छानपैकी, अतिशय सुंदरतेने आपण या ठिकाणी सगळे क्वेश्चन आजचे जे होते ते या ठिकाणी आपण करून झालेले आहेत. आता आजच्या क्वेश्चन मध्ये बरेचसे ड्युएल प्रॉपर्टी असेल, त्यानंतर ट्रूथ टेबल वापरून आन्सर काढायचं असेल, त्याच्यानंतर टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिजेन्सीचा जो पार्ट असेल, हा आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आजचे बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करून आपण आज ते पूर्णपणे डिटेलमध्ये या ठिकाणी बघितलेले आहे. कळालं? बर, हे दिलेले जे क्वेश्चन आहे यांची काय करायची, वारंवार प्रॅक्टिस करायची. आणि त्याच्यानंतर मग पुढचे जे क्वेश्चन्स आहे ते पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायचे. पण आता तत्पूर्वी आपल्याला उद्या जे बघायचंय ते तर बघायचंच आहे, पण त्याच्या पहिले क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहे, जो की आहे द निगेशन ऑफ. दिलेला तुम्हाला या ठिकाणी एक क्वेश्चन इक्वेशन आहे, लॉजिकल इक्वेशन आहे. आणि याचं आपल्याला आता काय करायचंय बेटा, डायरेक्ट निगेशन काढायचं आहे. बर, मग निगेशन काढण्यासाठी आपल्याला निगेशनचे रूल देखील या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचे आहे. मग चला निगेशनचे रूल्स पाहून घेऊ आपण पहिले. सगळ्यात पहिले कंजक्शन, त्याच्यानंतर नंबर 2 प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे काय, ती डिसजंक्शन. नंबर 3 आहे ती आपल्याला माहिती आहे इम्प्लिकेशन, त्यालाच कंडिशनल असं म्हणतो आपण. नंबर 4 जी आहे ती आहे डबल इम्प्लिकेशन. आणि सगळ्यात शेवटी जी आहे ती आहे निगेशन. आता रूल्स ऑफ निगेशन आपण या ठिकाणी बघत आहे. काय बघतोय बेटा आपण? हे आपण बघतोय रूल्स ऑफ निगेशन, रूल्स ऑफ निगेशन. ठीक आहे, चला सर्वांनी समोर लक्ष द्या. बघा बेटा, लक्ष द्या इकडं. रूल्स ऑफ निगेशन आपण या ठिकाणी बघतोय. सगळ्यात पहिले निगेशन कोणाचं बेटा? कंजक्शनचं. कंजक्शन म्हणजे पी अँड क्यूचं. निगेशन कुणाचं? पी अँड क्यूचं. कसं करायचं असतं बेटा? हे निगेशन दोघांना पण द्यायचं असतं. निगेशन काय करायचं? दोघांना पण द्यायचं. आणि ह्या अँडचं काय होऊन जाणार? ऑर होऊन जाणार. हे निगेशन दोघांना पण द्या. निगेशन पी, निगेशन क्यू. हे निगेशन याला पण दिलं, निगेशन याला पण दिलं, दोघांना पण निगेशन दिलं. आणि अँडचं काय होऊन गेलं? ऑर होऊन गेलं. ठीक आहे. तसंच सेम टू सेम डिसजंक्शनचं निगेशन, निगेशन ऑफ पी और क्यू. चला सांगा. ऑरचं काय होऊन जाणार बेटा? अँड होऊन जाणार. या ऑरचं काय होणार? अँड. आणि हे पण निगेशन दोघांना पण देणार. निगेशन पी, निगेशन क्यू. किती सोपे रूल आहे निगेशनचे. निगेशन दोघांना बी द्यायचं, अँडचं ऑर होणार, ऑरचं अँड होणार. झाले दोन्ही पण. आता पुढे ऐका, इम्प्लिकेशनल आणि डबल इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ पी देन क्यू, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू. इकडे बघा, पी देन क्यूचं निगेशन पी अँड निगेशन क्यू असं होणार. पहिली टर्म जी पण राहील ती ऍज इट इज राहील आणि अँड करून
दुसरी टर्म जी आहे त्या दुसऱ्या टर्मला निगेशन लावायचं. लक्षात घ्या बेटा, सिंगल म्हणजे इम्प्लिकेशन जे त्याचं जर निगेशन आपल्याला काढायचं असेल तर कसं काढायचं, पहिली टर्म जशीच्या तशी दुसरी जी टर्म आहे त्या टर्मला निगेशन लावायचं आणि दोघांच्या मध्ये काय करायचं, अँड. डबल इम्प्लिकेशन जर असेल तर बघा किती सोपं आहे, तर पहिली टर्म ऍज इट इज अँड दुसऱ्या टर्मचं निगेशन, और दुसरी टर्म ऍज इट इज अँड पहिल्या टर्मचं निगेशन. पहिली टर्म ऍज इट इज दुसऱ्याचं निगेशन, और दुसरी टर्म ऍज इट इज पहिल्या टर्मचं निगेशन. कळालं का बेटा कसं कसं केलं. आणि सगळ्यात शेवटी निगेशन. लक्षात घ्या इकडे, निगेशन. निगेशन कोणाचं काढायचंय, निगेशनचंच निगेशन. आता निगेशन पी, इथं निगेशन दिलेलं आहे त्याचंच आपल्याला निगेशन काढायचं. सांगा, निगेशन निगेशन कॅन्सल, काय भेटलं बेटा आपल्याला, पी. निगेशन निगेशन कॅन्सल होऊन जातं आणि आपल्याला भेटतं काय, पी. हे रूल्स आहेत निगेशनचे. याच्या बेसवरती आपल्याला काय करायचं आहे, हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. बघा लक्ष द्या इकडं, आन्सर मध्ये आपल्याला निगेशन काढायचंय कोणाचं, ह्या दिलेल्या प्रश्नाचं. पी और निगेशन क्यू अँड क्यू. बघा ही जी टर्म आहे पूर्ण टोटल, त्या टर्मचं आपल्याला काय काढायचंय, निगेशन काढायचं. बघा लक्ष द्या आता इकडं, 2 मिनिटासाठी हिला एकच टर्म पकडा आणि ही एक दुसरी टर्म, अशा दोनच टर्म आपल्याकडे आहे असं लक्षात घ्या. मग मला सांगा निगेशन कोणाचं आहे, कंजक्शनचं. बघा वाटल्यास दोन्ही टर्मच्या मध्ये काय बेटा, असं आहे. मी याला एकच टर्म पकडायला लावलेली आहे त्या पुढच्या क्वेश्चन मध्ये. असं चिन्ह आहे, अशा चिन्हाचं निगेशन कसं करतो आपण, निगेशन दोघांना पण देतो आणि अँडचं काय करून टाकतो, और करून टाकतो. ठीक आहे, चला लक्ष द्या. मग इकडं हे अँड आहे मध्ये, हे निगेशन याला पण द्या आणि याला पण द्या. चला, आणि ह्या अँडचं काय होऊन जातं, और होऊन जातं. चला निगेशन याला द्या, निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू और निगेशन ऑफ क्यू. काय केलं कळालं का, निगेशन याला पण दिलं आणि निगेशन याला पण दिलं, अँडचं काय करून टाकलं, और करून टाकलं. ठीक आहे, चला पुढं नीट व्यवस्थित लक्षात घ्या. हे निगेशन क्यू जशाच्या तसं. आता याचं कसं करणार बघा, परत एकदा इथं और आलेलं आहे, निगेशन याला पण द्या याला पण द्या, ऑरचं काय होऊन जाणार, अँड होऊन जाणार. सांगा, निगेशन याला द्या ते होऊन जाणार निगेशन पी, निगेशन याला द्या ते होऊन जाणार निगेशन ऑफ निगेशन क्यू. बघा निगेशन पी ला दिलं ते झालं निगेशन पी, आणि निगेशन निगेशन क्यू ला द्या, निगेशन निगेशन क्यू ला द्या, निगेशन निगेशन क्यू ला. चला लक्ष द्या, याच्याने काय होणार बघा, लक्ष द्या बरं इकडं, निगेशन पी अँड निगेशन निगेशन कॅन्सल झालं, कोण उरलं, क्यू, और समोर कोण उरलं, निगेशन क्यू. सांगा असं ऑप्शन तुमच्याकडे आहे का, निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू और निगेशन क्यू. यस, आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर सी मध्ये आपण हे निगेशनचे रूल यूज केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर सी मध्ये दिलेल्या प्रश्नाचा आन्सर या ठिकाणी आपल्याला दिसतंय. बघा लक्षात घ्या, पहिले मी काय केलं, या ठिकाणी ही एकच टर्म पकडली आणि ही दुसरी. बेटा दोघांच्या मध्ये अँड होतं, मग ते निगेशन याला पण देतो आणि याला पण देतो, अँड असलं अँडचं काय होतं, और निगेशन ह्या पूर्ण टोटल टर्मला गेलं, निगेशन ह्या क्यू ला पण गेलं. बरं, आता शेवटपर्यंत असंच असं. आता ही जी टर्म आहे त्याच्यात परत काय दिसतंय तुम्हाला, और. हा निगेशन याला पण द्या आणि याला पण द्या, निगेशन पी ला पण दिलं आणि निगेशन निगेशन क्यू ला पण दिलं. तसं केल्यानंतर निगेशन निगेशन निगेशनच्या रूलनुसार कट होऊन जातं आणि क्यू उरतं फक्त. हे जशाचं तसं, हे जशाचं तसं. आणि हे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन नंबर कशामध्ये दिसून येत आहेत, 3 म्हणजे सी नंबरच्या ऑप्शन मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे. लगेचच पुढचेच क्वेश्चन आपण लगेचच आता या ठिकाणी बघणार आहे, जे की रूल्स कशाच्या कशाच्या रूल्स वरती डिपेंड आहे, तर रूल्स ऑफ निगेशन वरती डिपेंड आहे. मस्त सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा, रूल्स लक्षात ठेवायचे कशा पद्धतीने मी रूल्स लिहिलेले आहेत, कारण तीनदा तीनदा मागे येणं ते काही सोपं नाही. आपण लगेच काय करणार आहे, छानपैकी लगेच आपण या ठिकाणी पुढचे याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहे कशाचे, रूल्स ऑफ निगेशनचे क्वेश्चन्स आता लगेच 2-4 क्वेश्चन आहे, ते क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. चला बघूयात पुढचे क्वेश्चन्स. क्वेश्चन आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. चला लक्ष द्या इकडं,
इथं सुद्धा बघा, ह्या सुद्धा क्वेश्चन मध्ये तुम्हाला या ठिकाणी निगेशन फाइंड आउट करायचंय. काय फाइंड आउट करायचंय? निगेशन. आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या. या ठिकाणी एक सेंटेन्स आहे, त्याच्यातलं हे जे पहिलं सेंटेन्स आहे याला मी काय पकडतो बेटा? पी कन्सिडर करतो. त्याच्यानंतर मध्ये कनेक्टिंग वर्ड कुठला आहे? अँड साठी अँडचा सिम्बॉल आणि पुढं काय बेटा? इंग्लिश. इंग्लिशला मी पी पकडलं, मॅथमॅटिक्सला मी पी पकडलं आणि इंग्लिशला मी काय पकडलं? क्यू पकडलं. पण याचं आपल्याला काय काढायचंय बेटा? निगेशन. ओके, याचं निगेशन काढायचंय. सांगा बरं असा रूल बघा, हे असं अँड असेल आणि त्याचं निगेशन काढायचं असेल. चला लक्ष द्या इकडं, बघा लक्ष द्या इकडं. अँड आणि त्याचं निगेशन काढायचं. कसं काढतो बेटा आपण निगेशन? याला पण दोघांना पण निगेशन देतो आणि अँडचं काय करून टाकतो आपण? ऑर करून टाकतो. चला लक्ष द्या मग इकडं बघा कसं होणार. हे निगेशन याला पण जाणार म्हणजे निगेशन पी होणार, निगेशन याला पण जाणार निगेशन क्यू होणार आणि अँडचं होऊन जाणार ऑर. चला याला स्टेटमेंट बनवायचंय तुम्हाला. बघा लक्षात घ्या. सगळ्यात पहिले पहिल्या सेंटेन्सचं निगेशन म्हणजे आय लाईक मॅथमॅटिक्स आहे ना, त्याला काय करणार तुम्ही? आय डू नॉट लाईक मॅथमॅटिक्स. आय डू नॉट लाईक मॅथमॅटिक्स. आय डू नॉट लाईक मॅथमॅटिक्स करून टाकणार. ठीक आहे, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी अँड होतं, त्याचं काय झालं? या ठिकाणी आता ऑर होऊन गेलं. ठीक आहे, पुढं क्यू. क्यू कोण आहे बेटा? इंग्लिश आहे. इंग्लिशचं पण काय येणार? इंग्लिशला पण निगेशन लावायचं ना, म्हणजे नॉट. मग असं वाक्य की डू नॉट लाईक इंग्लिश, असं अशा पद्धतीचं वाक्य आपल्याला पुढचं इंग्लिश जे आहे ना, ते इंग्लिश पण आवडत नाही. आय डू नॉट लाईक मॅथमॅटिक्स ऑर डू नॉट लाईक इंग्लिश. म्हणजे इकडे बघा, इथं दोन्ही पण आवडत होतं, मॅथ आणि इंग्लिश. आता काय पाहिजे आपल्याला? निगेशन करायचे म्हणजे दोन्ही बी आवडत नाही आणि अँडचं काय होणार? ऑर. असं तुम्हाला कुठं दिसतं? बघा लक्ष द्या. आय डू नॉट लाईक मॅथमॅटिक्स बट त्याच्यात आलेलं आयदर आय डू नॉट लाईक मॅथमॅटिक्स ऑर डू नॉट लाईक इंग्लिश. या ठिकाणी ऑप्शन मध्ये बघा अँडचं तुम्हाला ऑर पाहिजे. ऑर कोणकोणत्या ऑप्शन मध्ये? इथं आहे का ऑर? नाही. अँडला अँडच राहिलं त्याच्यामुळे हे कटलं. इथं नॉट नाही त्याच्यामुळे हे पण कटलं. ह्याच्यात पण नॉट आहे पण इथं बट आहे आणि इथं लाईक आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात पण निगेशन पाहिजे, त्यामुळे ते पण ऑप्शन नाही. म्हणून ऑप्शन नंबर डी आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. आपण जर फॉर्म्युले बघितले बेटा तर हे निगेशनचा जर आपल्याला इथं निगेशन काढायचं आहे ना, म्हणून आपल्याला निगेशनचा रूल वापरावा लागेल. अँडचं काय होऊन जातं? ऑर होऊन जातं. या अँडच्या जागी तुम्ही ऑर टाका आणि याच्यात आणि याच्यात दोन्ही ठिकाणी तुम्ही नॉट टाका. असं तुम्हाला याच ठिकाणी ऑप्शन नंबर डी मध्येच या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे. तुम्ही जर कधी स्टेट बोर्डचा जर चांगला अभ्यास केला आणि रूल्स जर व्यवस्थित लक्षात घेतले तर तुम्हाला क्वेश्चन सोडवणं अगदी सहज सोपं जातं. बघा लक्षात घ्या इकडं निगेशन काढायचंय. परत एकदा स्टेटमेंट दिलेलं आहे, √5 इज अन इंटिजर. √5 इज अन इंटिजर. पुढं काय आहे बेटा? ऑर 5 इज इरॅशनल. 5 इज इरॅशनल असं या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन त्यांनी दिलेलं आहे. याचं काय काढायचंय बेटा? निगेशन. मग आपल्याला माहिती निगेशन काढताना ऑरचा आपण काय करतो? अँड करून टाकतो, आहे की नाही? आणि हे अलीकडचं सेंटेन्स आणि पलीकडचं जे सेंटेन्स आहे दोन्ही सेंटेन्सला आपण काय करतो? निगेशन लावतो, आहे की नाही? सांगा मग याचं कसं होणार? √5 इज नॉट अन इंटिजर. √5 इज नॉट अन इंटिजर and 5 is not irrational. 5 is not irrational. बघा लक्ष द्या इकडं, हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्स मध्ये ऑरच्या जागी काय करायचं? अँड करायचं. पहिलं आणि दुसरं सेंटेन्स असेल त्या दोन्ही सेंटेन्सला तुम्हाला काय लावायचंय? नॉट लावायचंय. चला आहे का ऑप्शन कुठं आहे? √5 इज नॉट अन इंटिजर ऑर ऑरच्या ऐवजी काय पाहिजे तुम्हाला? अँड. म्हणजे हे नाही येणार. √5 is not an integer and 5 is not irrational. Yes. परत एकदा ऑप्शन नंबर डी या ठिकाणी आपल्याला दिलेल्या क्वेश्चनचा दिसून आलेला आहे. बघा नीट व्यवस्थित लक्षात घ्या. जर सिम्बॉलिकली लक्षात घेतला असतं आपण तर याला आपण काय पकडलं असतं? पी. ऑरच्या जागी आपण ऑर ठेवलं असतं आणि पुढच्या सेंटेन्सला काय पकडलं असतं? क्यू पकडलं असतं आणि त्याचं काय काढायचंय आपल्याला? निगेशन. मग निगेशनचा रूल काय? निगेशन दोघांना पण लावा. निगेशन पी, निगेशन क्यू
आणि ऑरचं काय होऊन जातं बेटा अँड. असं तुम्हाला कुठं दिसतं ऑप्शन, असं ऑप्शन तुम्हाला ह्या 4 नंबरमध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे एमसीक्यूज बघत आहोत. चला पुढे नीट व्यवस्थित लक्षात घ्या बेटा, या ठिकाणी सॉल्व्ह करत बसण्याची आवश्यकता नाही. पी डबल निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू. डबल इम्प्लिकेशनचा निगेशनचा रूलच आहे डायरेक्टली. काय रूल बेटा, पहिली टर्म ऍज इट इज अँड दुसऱ्या टर्मचा निगेशन, और दुसरी टर्म ऍज इट इज अँड पहिल्या टर्मचं निगेशन. बघायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेज नंबर 1 वरती डबल इम्प्लिकेशनचा हा इथं या ठिकाणी जो आपल्याला हा जो 4 नंबरचा रूल जो दिसतोय त्याच्यात चेक करा. डबल इम्प्लिकेशनचं निगेशन कसं काढतो आपण, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. 4 नंबरचा रूल. मग त्याच्यानुसारच आपलं या ठिकाणी ऑप्शन आहे का चेक करा. चेक करायचं ऑप्शन आहे का, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. या ठिकाणी ऑप्शन नंबर ए मध्ये पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी असं ऑप्शन नंबर ए मध्ये आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. आता मुलं काय करतात, पहिले फॉर्म्युले लर्न करणं, रूल्स लर्न करणं सोडून देतात, डायरेक्टली एमसीक्यू सॉल्व्ह करायला चालू करतात. तसं थोडी ना जमणार बेटा. पहिले 1-2 शिकावं लागेल, मग गुणाकार शिकावं लागेल, मग भागाकार शिकवावं लागेल, मग त्याच्यानंतर पुढं स्क्वेअर क्यूब, मग पुढं जसं जसं मोठं होत जाणार तसं तसं मॅथमॅटिक्सचे मोठमोठाले चॅप्टर्स आपण हाताळणार. पहिलीतल्या मुलाला 10वीचं दिलं तर कसं सोडवता येईल बेटा, आहे की नाही. चला लक्ष द्या इकडे. द निगेशन ऑफ इफ आणि देन आहे बेटा याच्यामध्ये. ओके बर, मग लक्षात घ्या इफ देन सोडून द्या 2 मिनिटासाठी, कारण की हे कनेक्टिंग वर्ड आहे. मग इट इज संडेला आपण काय पकडायचं, पी पकडायचं. इट इज संडे ला आपण काय पकडायचं, पी पकडायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इट इज ए हॉलिडे याला काय पकडायचं, क्यू पकडायचं. इट इज ए हॉलिडे याला काय पकडलं आपण, क्यू पकडलं. इथपर्यंत कळालं का नाही कळालं सांगा. इट इज संडेला पी पकडलं आणि इट इज अ हॉलिडे याला काय पकडलं आपण, क्यू पकडलं. ठीक आहे. आणि आता याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येणार सांगा. सिम्बॉलिक फॉर्म मला सांगा, इफ देन ज्या वेळेस असतं तसा सिम्बॉल कोणता असतो, इम्प्लिकेशनचा. इफ देन असल्यावर त्यानंतर हे पहिलं वाक्य आपण पी पकडलेलं आहे, दुसरं वाक्य आपण क्यू पकडलेलं आहे. बरोबर आहे. आता याचा आपल्याला काय करायचं बेटा, निगेशन काढायचंय. मग लक्षात घ्या निगेशन ऑफ पी देन क्यू. चला निगेशनचा रूल वापरा याच्यासाठीचा. आपण आत्ताच बघितलंय मागच्या पेजवरती. बघा परत एकदा बघायचं असेल तर बघू शकता तुम्ही. पहा इकडं, पी देन क्यू चं निगेशन जर काढायचं असेल तर कसं काढायचं, पहिली टर्म जशीच्या तशी अँड दुसरी जी टर्म असेल तिचं निगेशन. हा रूल वापर पी, कारण की पी देन क्यू आहे आणि त्याचं आपल्याला काय काढायचंय, निगेशन काढायचंय. चला लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. बघा सांगा कसं काढणार निगेशन. पहिली टर्म ऍज इट इज अँड जी दुसरी टर्म आहे त्या टर्मचं निगेशन. आता हे आपण फॉर्म्युला वापरला पण याला स्टेटमेंटच्या स्वरूपात लिहायचंय. बघा लक्षात घ्या, पहिली टर्म ऍज इट इज. पहिली टर्म कोण आहे बेटा, पी. पी काय आपल्याकडं, इट इज संडे. इट इज संडे. इट इज ए संडे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पुढं हे चिन्ह काय सांगतं, त्याचं नाव त्याला आपण काय म्हणतो, अँड. त्याच्यानंतर हे जे क्यू आहे त्याला निगेशन. क्यू कोण आहे सांगा, इट इज अ हॉलिडे. त्याला काय लावायचंय, पण क्यू ला काय लावायचंय, निगेशन लावायचंय. मग काय म्हणणार, इट इज नॉट ए हॉलिडे. इट इज नॉट ए हॉलिडे. चला परत नीट व्यवस्थित लक्षात घ्या बेटा. बघा पी देन क्यू ला निगेशन लावायचं. त्याचं कसं करणार, पहिली टर्म ऍज इट इज. पहिली टर्म कोण आहे बेटा आपली, तर इट इज अ संडे. अँडच्या जागी अँड. आणि ही जी क्यू आहे क्यू ला काय लावणार बेटा आपण, निगेशन. क्यू कोण आहे आपल्याकडं, क्यू आहे इट इज अ हॉलिडे. त्याला काय लावणार आपण, निगेशन. नॉट आहे का बेटा असं ऑप्शन. इट इज अ संडे अँड इट इज नॉट अ हॉलिडे. इट इज अ संडे अँड इट इज नॉट अ हॉलिडे. चला आता लक्षात घ्या इकडं. तुम्ही काय सर तिथं कुठं नॉट आहे, तिथं बट आहे. बेटा मी ह्या अँड साठी, ह्या चिन्हासाठी कोणकोणते वर्ड्स यूज करू शकता तुम्ही ते सगळे लिहून दिलेले आहे. अँड, बट, व्हेन, त्याच्यानंतर व्हाईल, त्याच्यानंतर दो,
त्याच्यानंतर आल्दो, त्याच्यानंतर कॉमा, ह्या प्रकारचा कुठलाही वर्ड आला तर त्याला आपण काय करू शकतो, त्याला आपण अँड लिहू शकतो. आलं का लक्षात बेटा? त्यामुळे इथं बट म्हणजेच अँड आहे. मग चेक करा, इट इज अ संडे, बट म्हणजेच अँड, इट इज नॉट अ हॉलिडे. असं या ठिकाणी दिलेल्या प्रश्नाचं निगेशन आपण या पद्धतीने सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून मग तसं केलं. आता मला जर डायरेक्ट लिहायचं तर मला जर रूल्स जर डायरेक्ट जर पाठ असले तर त्याचा फायदा काय होतो बघा. इफ देन आहे आणि त्याचं निगेशन काढणे. जेव्हा इफ देन असतं त्याचं निगेशन काढायचं असतं तेव्हा आपल्याला माहिती पहिली टर्म आपण जशीच्या तशी लिहितो. कुठे आहे पहिली टर्म जशीच्या तशी? हे बघा इथं. नंतर आपण अँड लिहितो, हे बघा अँड, आणि दुसऱ्या टर्मचं निगेशन करतो. दुसरी टर्म ही आहे तिचं निगेशन करतो, म्हणजे दुसऱ्या टर्म मध्ये नॉट लावतो. असं डायरेक्ट तोंडी पण आपल्याला करता येऊ शकतं, पण केव्हा? जेव्हा तुमचे फॉर्म्युले चांगल्या पद्धतीने लर्न असतील त्यावेळेस. चला पुढचा क्वेश्चन आहे बघा, इकडे लक्ष द्या. याचं निगेशन काढायचंय. ओके, निगेशन ऑफ, चला लक्ष द्या इकडं. निगेशन ऑफ क्वेश्चन आहे क्यू और निगेशन ऑफ पी अँड आर. चला लक्ष द्या इकडं. आता ही एक टर्म पकडा, लक्ष द्या इकडं. ही एक टर्म पकडा आणि ही दुसरी एक टर्म पकडा सध्यापुरती, जोपर्यंत आपल्याला निगेशन चा रूल लावायचा तोपर्यंत. आता दोन टर्म आहे, दोन टर्मच्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी कोण दिसतंय? ऑर दिसतंय. सांगा बेटा, ऑर असताना फॉर्म्युला काय तुमचा? निगेशन ऑफ पी, याला पी पकडलं, ऑर या दुसऱ्या टर्मला क्यू पकडलं. दोन टर्म आहे आपल्याकडे आणि त्यांच्यामध्ये ऑर आहे. सांगा, ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस कसं करतो आपण? निगेशन या पहिल्याला पण लावतो आणि निगेशन ह्या दुसऱ्याला पण लावतो, आणि या ऑरचं काय करत असतो आपण? अँड करत असतो. बरोबर आहे? निगेशन दोघांना पण लावायचं आणि ऑरचं काय करायचं? अँड करायचं. लावा बेटा निगेशन दोघांना पण आणि ऑरचं अँड करा. निगेशन ऑफ क्यू, पहिल्याला निगेशन लावलं, ऑर निगेशन दुसऱ्या टर्मला, निगेशन दुसऱ्या टर्मला, दुसरी टर्म कोण आहे? निगेशन ऑफ पी अँड आर. कळालं का बेटा? निगेशन या पहिल्या टर्मला लावलं, निगेशन या दुसऱ्या टर्मला पण लावलं, आणि ऑरचं काय केलं? या ठिकाणी ऑरचं अँड करायचं आपलं राहून गेलं. ठीक आहे, बघा लक्षात घ्या. ऑरचं अँड करावं लागतं, निगेशन दोघाला द्यावं लागतं. हा निगेशनचा रूल आपण या ठिकाणी वापरला. आता पुढे ऐका, हे निगेशन क्यू जशाच्या तसं बेटा, हे अँड सुद्धा जशाच्या तसं. आता पुढे नीट व्यवस्थित लक्षात घ्या. मला सांगा, या ठिकाणी निगेशन ऑफ निगेशन काय होऊन जाणार? कॅन्सल होऊन जाणार, आणि उरणार कोण? तर उरणार पी अँड आर. आपल्याला माहितीये निगेशन ऑफ निगेशन पी, निगेशन निगेशन काय होतं? कॅन्सल होत असताना उरत काय असतं? फक्त पी. अशा पद्धतीने हे निगेशन आणि निगेशन कॅन्सल झालं, निगेशनचा पाचवा रूल, आणि पी अँड आर उरलं. असं ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतंय का? निगेशन ऑफ क्यू अँड पी अँड आर, निगेशन ऑफ क्यू अँड पी अँड आर. यस, ऑप्शन नंबर सेकंड आपल्याला दिलेल्या क्वेश्चनचा या ठिकाणी भेटलेला आहे. बघा, रूल्स पाठ असले तर पटापट पटापट क्वेश्चन्स काय होत चालतात? सॉल्व्ह होत चालतात. चला लक्ष द्या. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑलवेज ट्रू? आता लक्षात आहे बेटा, हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे होमवर्क मध्ये. कसा ते मी सांगून देतो, मग त्या पद्धतीने होमवर्कला तुम्ही सॉल्व्ह करायचा, आणि क्वेश्चन नंबर 50चं आन्सर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. नीट व्यवस्थित लक्षात घ्या कशा पद्धतीने. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑलवेज ट्रू. आता लक्षात घ्या, याचा तुम्ही ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचा आणि याचा पण ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचा, दोघांचा पण ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचा. दोघांचा ट्रूथ टेबल फाइंड आउट केला म्हणजे हे दोघं जण जर सेम असले तर ते बरोबर असणार. याच्यातलं कोणते दोघं जण सेम आहे हे आपल्याला बघावं लागते. तसं बघायला गेलं जर आपण शॉर्टकट वेने जर विचार करण्याचा प्रयत्न केला तर आपण असं पण करू शकलो असतो. बघा कसं, पण आपण तसं येतं का बघू, चेक करू. नसता तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला ट्रूथ टेबलने फाइंड आउट करावं लागलं. तर होमवर्कला तर दिलाय मी, तरी पण एकदा बघा. आता लक्षात घ्या, मला निगेशन असल्यामुळे सर्व ठिकाणी जर आपण निगेशनचे रूल जर वापरले तर आपल्याला काय भेटतं बघा. कारण इथे इक्वल आहे ना, मग सेम आलं पाहिजे. मला सांगा, इफ देन जर असं चिन्ह जर आलं आणि त्याचं जर निगेशन आपण रूल्स मध्ये बघा तुम्ही, पी देन क्यूचं जर निगेशन काढायचं असेल तर त्या पहिल्याचं पी देन क्यूचं निगेशन काय असतं बेटा? पहिली टर्म ऍज इट इज अँड दुसऱ्या टर्मचं निगेशन.
असं आहे का इथं? नाही, म्हणून पहिला ऑप्शन काय झालं या ठिकाणी कटून गेला. पुढे बेटा इथं ऑरचं चिन्ह आहे. सांगा निगेशन जर कधी ऑरचं जर निगेशन असेल तर निगेशन याला पण जातं, निगेशन याला पण जातं. इथं आहे का याला निगेशन? नाही, म्हणून हे ऑप्शन सुद्धा कॅन्सल झालेले. हे पुढे बघा आता या ऑर आहे परत इथं आणि इथं त्याचं निगेशन काढायचंय. परत इथं काय होतं निगेशन याला पण जातं आणि याला पण जातं. ते या ठिकाणी दोघांना पण गेलेलं आहे. पण बेटा हे जे ऑर आहे त्याचं काय होणार व्हायला पाहिजे होतं इथं अँड व्हायला पाहिजे. ते आहे का इथं? नाही, म्हणून हे पण ऑप्शन कॅन्सल आहे. म्हणून या ठिकाणी होमवर्कचा क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून दिला की याचं ऑप्शन नंबर 3 येतं. बघा चेक करा, लक्षात घ्या. बघा डावी बाजू इथं आणि इथं सेम दिसते का तुम्हाला? दिसते. आणि त्याचा आन्सर मी या ठिकाणी समोर लिहिलं होतं बघा, आणि तेच आन्सर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा. म्हणून मी सांगतोय की जर कधी इम्प्लिकेशनचं जर निगेशन तुम्हाला काढायचं असेल तर पहिली टर्म जशीच्या तशी ठेवावं लागते, त्याच्यानंतर अँड या ठिकाणी आलेलं आहे आणि दुसऱ्या टर्मचं निगेशन काढायचं असतं. त्याच्यामुळे लक्षात राहू द्या. बघा नुसता फॉर्म्युला होता हा, रूल्स होता, निगेशनचा नुसता रूल होता एक, तो जशाच तसा या ठिकाणी आलेला आहे. विदाऊट सोडवता सुद्धा आपण या दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी काढू शकलो असतो. केव्हा? जेव्हा तुमचा फॉर्म्युला वगैरे रूल्स वगैरे पाठ असले असते तेव्हा. तुम्ही काय करतात, फॉर्म्युला वगैरे लर्न करत धडाधड क्वेश्चन सॉल्व्ह करणं चालू करतात आणि मग त्याच्यात बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की दिलेला आपला आन्सर बरोबर आलेला असेल, पण ते काही बरोबर येत नाही. नीट व्यवस्थित लक्षात घ्या. रूल आहे हा बेटा डायरेक्टली निगेशन ऑफ पी देन क्यू. पी देन क्यूचं निगेशन आपल्याला काढायचं असेल तर ते कसं काढतो आपण? पहिली टर्म ऍज इट इज अँड दुसरी जी टर्म असती त्या टर्मचं आपण काय करतो? निगेशन घेत असतो. अशा पद्धतीने चेक जर केलं तर 3 नंबरचा आन्सर आपल्याला या ठिकाणी करेक्ट भेटत आहे. चलो आता पुढचा क्वेश्चन लक्षात घ्या. निगेशन काढायचंय, फार जास्त बाकी सॉल्व्ह न करता या ठिकाणी मला डायरेक्टली ऑप्शन नंबर डी या ठिकाणी दिसून येत आहे. नीट व्यवस्थित लक्षात घ्या बेटा. हे जे काही स्टेटमेंट आहे याचं आपल्याला निगेशन काढायचंय. x + 5 इज ग्रेटर दॅन 4. लक्षात राहू द्या बेटा, कधी पण हे असं चिन्ह जे असेल त्याचं निगेशन असं असतं बेटा, है ना. ग्रेटर दॅनचं जेव्हा असेल समजून घ्यायचं, त्याचं कसं असतं? लेस दॅन ऑर इक्वल टू, याचं निगेशन हे असतं. जर तिकडे तोंड असेल तर त्याचं निगेशन हे असेल. एवढं लक्षात ठेवा. मग मला सांग याचं निगेशन सांगा. x + 5 लेस दॅन ऑर इक्वल टू 4. बघा याचं निगेशन काढायचंय ना तुम्हाला. ह्या वाक्याचं काय करायचंय तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलं, या वाक्याचं तुम्ही निगेशन काढा. याचं तोंड आता ह्या साईडला आहे म्हणून त्याचं निगेशन काय येणार बेटा? त्याचं तोंड अपोजिट आणि खाली इक्वल टू. ह्याचं ऑप्शन तुम्हाला कुठं दिसतंय सांगा बरं? असं ऑप्शन तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये एकाच ठिकाणी दिसतंय, बाकी कुठंच तुम्हाला तशा टाईपचं दिसत नाहीये. बरेच जण काय करतात, हे असं आहे याचं निगेशन म्हणल्यावर उलट नुसतं असं करायचं, असं नसतं बेटा. लक्षात ठेवा याचं निगेशन असं प्लस असं असतं. याचा अर्थ काय? ग्रेटर दॅन. आणि याचं म्हणणं आहे एक तर स्मॉल ग्रेटर जर असेल तर स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू. एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, एक्स इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू. लक्षात ठेवायचं असं सिम्बॉल जर असेल तर त्याचं अशा सिम्बॉलचं निगेशन एक असं करून असं, म्हणजे जर हे ग्रेटर असेल तर स्मॉलर आणि इक्वल, जर हे स्मॉलर असेल तर ग्रेटर आणि इक्वल असं असतं. लक्षात राहू द्या. हे सिम्बॉल लक्षात ठेवा, निगेशनचं साठी तुम्हाला कामाला येतील. आणि या ठिकाणी पुढचा एक क्वेश्चन आहे, त्याच्यात पण नीट व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यात सुद्धा निगेशन काढायचंय आणि एवढं झालं की आपण थांबणार आजच्या दिवसासाठी. बस इतकंच करणार. लास्ट क्वेश्चन आजच्या याच्यातला, निगेशन ऑफ द स्टेटमेंट ऑल कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शिएबल. याचं तुम्हाला निगेशन करायचंय. ऑल कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शियल. आता मला सांगा ऑल, ऑल म्हणजे सगळे, सगळ्याच्या विरुद्ध काय येईल बेटा? काहीच. ऑलच्या विरुद्ध काय येईल? ऑल जिथं असेल त्याच्या विरुद्ध काय येईल बेटा? सम म्हणजे काहीच. ऑल म्हणजे सगळे, सम म्हणजे थोडेफार त्याच्यातले. ठीक आहे. मग सम कुठं कुठं आहे? याच्यात आहे आणि याच्यात आहे. त्यामुळे बी नंबर आणि सी नंबर ऑप्शन ऑलरेडी कॅन्सल झालं. ऑलचं निगेशन, ऑलचं निगेशन ऑल ऑलच कसं काय असू शकतं? बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर आता सम सम दोघात पण आहे, पण पुढे बघा कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शियल. कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शियल, याच्यात तर निगेशन वापरलंच नाही, वापरावं लागेल ना. कंटिन्युअस फंक्शन्स आर
नॉट डिफरन्शियल. सम कंटिन्युअस फंक्शन्स आर नॉट डिफरन्शियल. येस, हे कुठं दिसतंय तुम्हाला? ऑप्शन नंबर डी मध्ये. पहिल्या याच्यात काय झालं, सम वापरलं, ऑलच्या विरुद्ध सम वापरलं, पण पुढे जाऊन फंक्शन्स आर डिफरन्शियलला फंक्शन्स आर नॉट डिफरन्शियल केलं नाही ना या पहिल्या याच्यामध्ये. इथलं तिसऱ्या याच्यामध्ये, चौथ्या याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचा आन्सर, दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी 4th नंबरचा म्हणजे ऑप्शन नंबर डी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. अतिशय छान पद्धतीने आपण निगेशन पर्यंतचे रूल्स सर्वच्या सर्व जे काही असतील ते आपण या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. आता उद्याच्या लेक्चरला इथून पुढचे जे काही क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये डेप्थ आता हळूहळू वाढत जाणार आणि अतिशय सुंदरतेने आपण ते सर्व क्वेश्चन वेगवेगळ्या ट्रिक्स आणि टिप्स वापरून आपण ते क्वेश्चन सॉल्व्ह करत जाणार आहोत. जेवढे पण फ्रेंड सर्कल असतील, जेवढे मित्रमैत्रिणी असतील ओळखीचे, तेवढ्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुम्ही पण कंटिन्युअसली प्रॅक्टिस करा आणि पुढे पण हे पाठवत राहा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.